Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तुमच्या एनर्जीला मानायला पाहिजे. काय बायको नाही म्हणून बायको नाही म्हणून मला काहीतरी असं काहीतरी मी आता नाही करता येणार, पण तो असं स्वतःची दया येऊन की माझं काय चाललंय, मला काही तर असं काहीतरी तुझं अशोक सराफनी तो तिथे कॅमेरा चालू असताना तो असा घास उडवला तो असं इतका असं कधी कधी होतं काय रे ख्या वेळा घ्यायचा वगैरे असं म्हणायला लागतो आणि चष्मा आहे हे विसरून मी पाणी इथे लावतो असं लावतो आणि मग ते लक्ष आणि आता लक्ष आणि अशोक बसल्यानंतर त्याचे रिॲक्शन काय होतील तर ते ठेवलं त्यांनी. श्रीनिवास भणगे होते ते म्हणे राहू दे. तात्या विंचूला लक्ष जो ज्यांनी त्यात मेन रोल केला त्याचा मुलगा अतिशय घाबरायचा, तो अभिनय बेर्डे प्रचंड घाबरायचा. म्हणजे अभिनय बेर्डेला मांडीवर घेऊन लक्ष बसला होता, एवढाचा होता अभिनय बेर्डे. हा आता तो माझ्यावर काम करतोय तर तो म्हणतो अरे हा तात्या विंचूला एवढा घाबरतो. लक्ष म्हणायचा की तो तर जेवत नसला किंवा काय मनासारखं ऐकलं नाही त्यांनी तर तात्या विंचूला बोलवतो म्हटलं तर तो लगेच जेवायला लागायचा. नमस्कार, मी अजय बरसुरे, मुंबई तक चावडीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज चावडीचं भाग्य आहे, आज आम्हा सगळ्यांचं भाग्य आहे, कारण चावडीवरती असा एक कलाकार आलेला आहे, चतुरस्त्र कलाकार आलेला आहे, ते म्हणजे सर्वांचे लाडके दिलीप प्रभावळकर आणि त्यांच्याबरोबर आत्ताचा आघाडीचा नट सिद्धार्थ मेनन. कारण पण तसंच आहे, कारण दशावतार नावाचा सिनेमा याच आठवड्यात शुक्रवारी रिलीज होतोय आणि त्यासाठी प्रमोशन करत दिलीप भैया तसे फार प्रमोशन करायला उत्सुक नसतात, मात्र ह्या सिनेमाबाबत ते फारच उत्सुक आहेत, कारण एक वेगळीच भूमिका घेऊन ते येत आहेत समोर. तर स्वागत आहे तुमचं दिलीप भैया आणि स्वागत आहे सिद्धार्थ. थँक्यू. ही मंडळी पण सज्ज आहेत तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी. आमचा दशावतार इथे रंगला आहे. आता ह्या दशावतारातले काही लोक तुम्हाला काही प्रश्न विचारतील, पण सुरुवात मला दिलीप भैया तुमच्यापासून करायची आहे की तुम्ही उत्सुक असता नेहमी एक वेगळ्या प्रकारची भूमिका. तुम्ही नेहमी म्हणता की मी कधीच एका प्रकारची भूमिका परत करत नाही, तसा प्रयत्न असतो. म्हणजे एकदा तो फक्त गांधी बाबतच झाला असेल की तुम्ही ते तेलुगू गांधी केला होता, एक हिंदी गांधी केला आणि एक तेलुगू गांधी केला, पण त्या पलीकडे जाऊन तुम्ही वेगळी भूमिका अशी सेम अशी केली. हा रोल इतक्या प्रेमात पडलात तुम्ही त्या रोलच्या की काय, म्हणजे जो ऑफर झाला असेल तुम्हाला काय भावलं काय तुम्हाला याच्यात? नाही, पहिली गोष्ट म्हणजे तू म्हणतोस बरोबर आहे, दरवेळेला काहीतरी वेगळं करायला मिळावं, आपल्या भूमिकेचा साचा होऊ नये, एकाच त्याच्यात अडकू नये. कारण मला असं वाटतं की इतक्या तऱ्हेच्या भूमिका केल्यानंतर मला असं वाटलं की मी करू शकतोय, थोडासा अंदाज आपला येतो, तर मग एकातच का अडकून पडायचं. तर दरवेळेला ही संधी मी बघत असतो, एक शोधत असतो की काहीतरी नवीन मिळतंय का. तर तशा खरं सांगायचं तर अलीकडे बऱ्याच एक 8-10 दिवसांनी एकतरी निर्माता किंवा दिग्दर्शक किंवा लेखक येतो की तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून रोल लिहिलाय म्हणून. तर माझी पहिली प्रतिक्रिया नकाराची असते, मी निगेटिव्हच असते पहिली प्रतिक्रिया की नाही ठीक आहे, तर सिनॉप्सिस पाठवा, म्हणजे सिनॉप्सिस पाठवा आणि व्यक्तिरेखेबद्दल पाठवा. पण हा जो सिनेमा जो होता तसे तेच त्याला तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून ठेवलं वगैरे. पण सुबोध खानोलकरनी लेखक दिग्दर्शक जो आहे त्याने ज्या प्रकारचं नरेशन केलं त्याच्यामुळे मी अगदी पहिल्या 4 वाक्यातच कान टवकारले, हे काहीतरी वेगळं आहे. आणि मला नाही वाटतं की आता बायासारख्या बरेच रोज किंवा बरीच वर्ष केल्यानंतर थोडासा अनुभव असा आहे की एखाद्या भूमिकेचा आपल्याला वास लागतो, एक फील येतो की बाबा हां याच्यामध्ये काहीतरी शक्यता जाणवत आहे. शक्यता म्हणजे आधी डेफिनेटली दिसत नाहीच कधी, ते आपण चाचपडत करत शोधत जातो ती भूमिका व्यक्तिरेखा, पण इथे काहीतरी आहे करण्यासारखं असं मला जाणवलं. आणि सुबोध मुळातला ॲक्टर आहे, त्याच्यावर तो नॅरेशन खूप छान करतो. सगळ्याच लेखकांना नॅरेशन चांगलं करता येईल असं नाही, हो ते अगदी फार काही ड्राय वाचतात, काही लोकांना वाचता येत नाही. नाटककारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तेंडुलकर उत्तम नाटक वाचायचे, दळवीनं स्वतःच नाटक उत्तम वाचता येईलच अशी गॅरंटी नव्हती. जयवंत दळवी इतकी चांगली नाटकं त्यांची केली, नातीगोतीसारखं किंवा तेंडुलकर नाटक स्वतः चांगलं वाचायचे. तसं सुबोध ॲक्टर असल्यामुळे त्यांनी ते फार चांगल्या रीतीने वाचलं आणि त्याला काय त्याच्यात कन्व्हे करायचं आहे, काय त्याला सांगायचं आहे, ती स्टोरी, ती गोष्ट, कथा ही माझ्या डोळ्यासमोर बऱ्यापैकी आली. त्याच्यामुळे अरे हो हे कळून बघण्यासारखं आहे.
पूर्णपणे तुम्हाला दिसत नाही, पण शक्यता जाणवतात. म्हणजे शक्यता किंवा पॉसिबिलिटीज हा फार महत्त्वाचा शब्द आहे. म्हणजे ॲक्टरला ते एक येतं की इथे काहीतरी करून बघण्यासारखं आहे, आणि तेवढा मोह मला पुरेसा होता हो म्हणायला. त्याच्यामुळे आणि परत ते ट्रान्सफॉर्मेशन होतं. म्हणजे त्यातला सगळ्यात मला आवडणारा भाग म्हणजे एका व्यक्तिरेखेची दोन विरुद्ध टोकांवरची व्यक्तिमत्व दाखवायची होती. मी नेहमी, माझं नाव बाबुली आहे सिनेमातलं, तो टिपिकल कोकणातला गावातला बाबुली मेस्त्री असं माझं नाव आहे. त्या बाबुली मेस्त्रीचा, एरवीचा बाबुली मेस्त्री खूप थकलेला, खूप गांजलेला परिस्थितीने, लोकांना दया पण येते, त्याला तरुण मुलं चिडवतात पण हाफ पॅन्ट म्हणतात, कोणी त्याला सिरियसली घेत नाही, निसर्गावर प्रेम करणारा, पर्यावरणावर प्रेम करणारा असा तो खूप. आणि ह्यानी मुलाचं काम केलं. मुलगा त्याला सांगतो आता बस झालं, आता दशावतार करू नका. दशावतार आर्टिस्ट आहे तो, पण स्टेजवर गेला की त्याला जे काही संचारतं अंगात, त्याचं चैतन्य सगळं ते येतं. तर हे ट्रान्सफॉर्मेशन जे होतं त्यात पुन्हा गंमत अशी आहे की त्याचे अवतार विष्णूचे आहेत ना, 10 अवतार, सगळे 10च्या 10 करतो असं नाही, तुम्हाला बघितल्यावर कळेलच. पण जे अवतार आहेत ते ट्रान्सफॉर्मेशन जे आहे ते प्रत्येक अवतारामधलं वेगळं आहे परत. म्हणजे एक तो तिथे स्टेजवर बदलतो, म्हणजे तो सारखा बदलत नाही, म्हणजे सारख्या टाईपचा बदलत नाही, तो प्रत्येक अवताराप्रमाणे बदलतो. तर हे मला असं वाटतं ॲक्टरला एक फार मोठं आव्हान होतं आणि करून बघण्यासारखं होतं. त्याच्यामुळे मी लगेच हो सांगितलं. आणि मग दिग्दर्शकांनी ताबा घेतला. दिग्दर्शक खानोलकरनी, आधी लेखक खानोलकर होता, आधी नरेटर खानोलकर होता, मी सांगणारा. मग लेखकचा याच्याशी माझं ती झटापट होती सगळी. म्हणजे चंगा कुशंगा मला भारी येतात, म्हणजे शंका प्रश्न ते मी ते त्याला. आणि मग दिग्दर्शकांनी ताबा घेतला. त्याच्यामुळे त्यांनी सळ कसं कन्सिव्ह केलंय, कसं पाहिलंय. तर मला नेहमीच वाटतं, आता ते आपण मी फारच सगळं सांगून टाकतो आधीच, की हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. त्याच्यामुळे तो कॅप्टन आहे आपल्या बोटीचा, तर तो ती बोट नेईल तिकडे आपण जायचं. त्याच्यामुळे त्याला ती दिसत होतं, व्हिज्युअलाइज केलेलं त्यांनी होतं. तर त्यांनी ताबा घेऊन ते प्रत्येक प्रसंग त्यात त्यांनी लिहिलेला कसा अधिकाधिक परिणामकारक होत जाईल तो पाहिला. आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळ्यांनी ते गलबत चालवलं. पण तुम्ही बोलताना आता असं म्हणालात की तुम्ही त्या कॅरेक्टरबद्दल असं म्हणालात की तो असा साधा सुद्धा आहे, पण तो जेव्हा रंगमंचावरती जातो तेव्हा त्याच्या काय अंगात येतं ते माहित नाही. तुमच्या बाबतीत पण तसंच आहे. तुम्ही स्वतःला असं म्हणता की, म्हणजे अनेक मुलाखतीमध्ये म्हणता की मी फार बुजरा आहे, मी पटकन कोणाच्या अध्यात्मध्यात येत नाही. मग तोच माणूस एवढी कॅरेक्टर्स करतो, त्याच्या अंगातच येत असेल ना की तो जेव्हा एकच फरक आहे, दिलीप काकाला कोणी हाफ मॅड नाही म्हणत, ते जिनियस म्हणतात खऱ्या आयुष्यात. ते बाबुलीच्या बाबतीत तो जिनियस. हा बाबुली खरं तर तुमच्या फार जवळच आहे असं म्हणावं लागेल, कारण तुम्ही असे आहात खऱ्या आयुष्यात फार बुजरे आहात. आणि जे काय तुम्ही रंगमंचावर असाल किंवा सिनेमाच्या थिएटरमध्ये जे आम्ही बघतो, मग ते अंगातच घालणं. ते आधी म्हटलेलं परत रिपीट करतो आता. हे बऱ्याच मुलाखती मी सांगितलं आहे की माझी एरवीची पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व हे ॲक्टरचं नाही आहे. माझी एक नॉन कमिटल न्यूट्रल असं हे आहे. आणि मला ज्या स्ट्रॉंग सगळ्या व्यक्तिरेखा करायला मिळाल्या आजवर, आणि मिळत आल्यात आणि मिळत राहतील किंवा वॉट एव्हर, त्या सगळ्या व्यक्तिरेखा स्ट्रॉंग होत्या. अगदी तात्या विंचू असेल, चौकट राजा असेल, स्ट्रॉंग म्हणजे फिजिकल स्ट्रॉंग नाही, पण अशा ठसठसीत अशा. तर मला असं वाटतं म्हणून एरवीची पर्सनॅलिटी माझी स्ट्रॉंग किंवा आक्रमक किंवा आकर्षक किंवा नटाची नसल्यामुळे मला या व्यक्तिरेखा करताना आपल्या सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं सोपं जात असावं, असं कदाचित असू शकेल. तर ते हे जे आहे की नॉन कमिटल एरवी असणं, तर मग कदाचित ते मला कॉलेजमध्ये मी जेव्हा काम करायचो रुईयाला, मी BSc पर्यंत रुईयाला होतो तिथे पण, आणि नंतर MScला मी टाटा रिसर्च सेंटरला गेलो तिकडेच पण. हे सगळे माझ्या बरोबरचे मला म्हणायचे की तुझं डिसेप्टिव्ह पर्सनॅलिटी आहे, तुझं फसवं व्यक्तिमत्व आहे. त्याचं नंतर मला हळूहळू अर्थ कळायला लागला मला. त्यांचं रिडिंग होतं. तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की ते असं दुसरा एखादं व्यक्तिमत्व मला पांघरायला दिलं किंवा त्या कायाप्रवेश करायला मिळाला तर मी अधिक कम्फर्टेबल असतो असं म्हणायला हरकत नाही. कम्फर्टेबली करू शकतो. त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेणं असतंच. मी ते परिपूर्णता त्याला आपण देतोय ना, मी आपण सगळं मिळालंय का आपल्याला, त्याचे पैलू
बारकावे छटा त्या व्यक्तिमत्वाच्या, आणि ते एक्सप्लोरिंग चालूच असतं. एवढंच की म्हणजे फार मोठा फरक माध्यमातला असा आहे की तुम्हाला नाटक माध्यमामध्ये हे सगळं करायला, प्रोसेस ही प्रक्रिया करायला तुम्हाला रिहर्सल्स असतात, तालमी असतात, ज्या सिनेमाला नसतात. मी सिनेमाला तुम्ही पहिल्या शॉटला तिकडे जा, तो सिनेमा बघताना पहिला शॉट असेल असं नाही, तो कुठलाही सीन घेईल तो त्यावेळेला तुम्ही कम्प्लिटली प्रिपेअर्ड असायला, तुमच्या डोक्यात, शरीरात, वाणीत ते कॅरेक्टर, ती व्यक्तिरेखा, ती भूमिका ही पक्की असायला लागते. तुम्ही आता करून बघताय आणि तुम्हाला 2 आठवड्यात मिळाली व्यक्तिरेखा असं नाही चालणार. तुम्ही पहिल्यात काही दिवस माती खाल्ली असं म्हणजे, तर ते कम्प्लीट, त्यासाठी मग जे काही करायला लागतं ते दिग्दर्शकाच्या मदतीने करायचा प्रयत्न करतो. सिद्धार्थ, ही म्हणजे बघ ना, तुझ्यासाठी मजा आहे ना की अभिनयातला बाप माणूसच तुझा बाप्पाचा रोल करतोय, ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे? काहीच काय पूर्ण एक्सपिरियन्स आहे या शूटिंग दरम्यानचा, कारण ह्या माणसाला अनुभवणं किंवा ह्या माणसाबरोबर काम करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. खूपच म्हणजे मी हे रोज आम्ही जिथे कुठे आम्ही जातोय तर हा एक प्रश्न लोक विचारतातच आहेत, आणि ह्याचं नवीन उत्तर आता मी कसं देऊ पण तरी पण मी सांगतो आता, आय थिंक सिनेमा इंडस्ट्री, मेन स्ट्रीम सिनेमा इंडस्ट्रीत मला 13 किंवा 14 वर्ष झाली आहेत, आणि या 13-14 वर्षात मला अनेक दिग्गज लोकांबरोबर काम करता आलं. मला अनुराग कश्यप असेल, आदिल हुसेन सर असतील, बाबा आझमी असतील, नसीर सर असतील, असे खूप, म्हणजे द लिस्ट इज एंडलेस. तर पण तरी पण असं वाटतं की आत्ता ते सगळं एक ट्रेनिंग होतं माझ्यासाठी. मग मी माझं बेस्ट व्हर्जन मी दिलीप काकांना आणि त्यांच्यावर त्यांच्या कामगिरीला एक ट्रिब्यूट असणारा सिनेमाला मी माझा बेस्ट क्राफ्टेड सिद्धार्थ मेनन मी आणू शकीन. तर हे योगायोग आहे, म्हणजे अजून काही नाही, आणि ह्याला मी अतिशय ग्रॅटिट्यूडनी मी बघतो. दुसरं म्हणजे माझं जे पात्र आहे माधव मिस्त्री, माधवसाठी बाबुली हिरो आहेत त्याच्यासाठी. जे आमच्या गाण्यात पण जे क्लिपिंग्स तुम्ही बघताय, औशीचो घोय, ते लहान माधव दिसतोय आणि तो असतो तिथे ते परफॉर्म करत असताना, तर कोणाला तरी खरोखर हिरो मानणं, हा अनुभव दिलीप काकाकडे जेव्हा मी ॲज अन ॲक्टर मी बघतो, ती मी समजू शकतो भावना. फक्त त्याचं एक माधव व्हर्जन कसं क्रिएट करायचा हा एक चॅलेंज होता. पण आता दिलीप काका जेव्हा बोलतायत किंवा मी आता रोज आम्ही भेटतोय, रोज मी त्यांना ऐकतोय, माझ्यासाठी हे खूप धीर देणारं गोष्ट आहे की मी ज्या रोडवरती चाललोय ते करेक्ट आहे. कारण खूपदा आपल्याला ह्या अशा एका काळात आपण जगतोय जिथे सगळं एकदम फास्ट बदलतंय, आणि आपण पण बदलायला पाहिजे का नाही, हो तर मग कसं, कुठल्या दिशेने, आपल्याला काहीच माहिती नाही. पण मग दिलीप काका बरोबर राहून काम करून, त्यांना काम करताना बघून बरंचसं मला लक्षात आलं की खूप सिमिलॅरिटीज आहेत आमच्या अप्रोचमध्ये, प्रोसेसमध्ये, सरेंडरिंगमध्ये एका दिग्दर्शकाला, किंवा स्वतःला रिपीट आपण नको करायला कुठल्याही रोलमध्ये, त्याचा प्रयत्न करूयात. किंवा दिग्दर्शक हा कॅप्टन आहे आणि दिग्दर्शकाच्या आधी लेखकाबरोबर आपण बसूया. ह्या अनेक गोष्टी ज्या मी हट्टीने मी करत असतो, ज्याला कधी कधी सिच्युएशन्स आर नॉट परमिटिंग ऑल्सो, तरी पण तर मला खूप जास्त कॉन्फिडन्स आलाय स्वतःविषयी की कशाच्या बाबतीत मला सगळं येतं असं नाही, पण मी पाऊल करेक्ट दिशेने मी टाकतोय. आणि दिलीप काका हे जिथे म्हणले की मी खऱ्या आयुष्यात मी कसा आहे आणि नट म्हणून, ते एक स्वतंत्र इंडस्ट्री आहेत. ते म्हणजे इंडस्ट्रीमध्ये काय काय करायला हवं, एक असं एक जेव्हा आम्ही नवीन येतो कलाकार म्हणून, तेव्हा एक सगळे लोक सांगत असतात ना की तुम्ही हे PR करा, तुम्ही हे करा, तुम्ही हे इमेज क्रिएट करायला हवंय. असं काहीच ते करत नाहीत, आणि इतकी वर्ष ते काम करतायत. आणि मला पण एक इमेजलेस सिनेमा पर्सनॅलिटी मी होऊ शकतो का, तर दिलीप काका बरोबर काम करून मला असं झालं की हो, मी होऊ शकतो. तर ह्याचा कॉन्फिडन्स मला नक्कीच आलाय. बाकी एव्हरी डे इज अ ट्रीट.
काही खूप कॅन्डेड मोमेंट्स प्रायव्हेटमध्ये मला मिळालेले आहेत, खूप इंटिमेटली. म्हणजे सिनेमात पण आमचं बाप मुलाचीच गोष्ट आहे ती. तर मला गमतीशीर हे म्हणजे सुबोधनी दाखवताना याची आई दाखवलेली नाहीये. हा आणखीन एक ऍडिशनल हो. रिलेशनशिप बॉन्डिंग हा माझ्याकडे बाप म्हणून पण बघतो, आई म्हणून पण बघतो. आणि ऑल्सो माया हो ते, आणि ऑल्सो ते रिव्हर्स पण आहे. हो. कारण माझे बापूस हे असे आहेत जे मोठे होतच नाहीयेत, पण आता मी मोठा झालोय आणि मी बाप झालोय, असं एक पण एक गिव्ह अँड टेक. प्रेम पण आहे, माया पण आहे, आणि तो म्हणजे ऐकत नाही, दम पण भरतो. हो. तुम्हाला हट्टी पण असं करू नका, तुम्हाला आता होत नाही, थांबवा आता, असं. म्हणजे हे दोन्ही असे फार इंटरेस्टिंग दोघांचं रिलेशन दाखवलं. दशावतार तसं मुंबई पुण्यातल्या माणसाला फार नवीन असतो, म्हणजे नाही माहितीच नसतो. तुम्हाला तुमचा अनुभव काय होता, म्हणजे तुम्हाला पूर्ण पहिल्यापासून अभ्यास करायला लागलाय? अजय, मला खरं मी सांगायला खूपच संकोच वाटतो किंवा अपराधी वाटतं मला, की मला दशावताराबद्दल इतकी वर्ष नाटकात काम करून मी मुळातला नाटकाचा मला माहिती नव्हती. म्हणजे ऐकीव माहिती होती, पण दशावतार हा काय प्रकार आहे मी पाहिलं नव्हतं कधी. मी कोकणात जायचो, मी नाटकाच्या दौऱ्याला किंवा असं जायचो, जाऊन बघूया दशावतार, असं नाहीचं. ही काही मंडळी कोकणातली आहेत, स्वतः सुबोध खानोलकर, गुरु ठाकूर, ही कोकणातली मंडळी आहेत. त्यांनी लहानपणी म्हणा कधीतरी बघितलेलं आहे. तर या निमित्ताने मला दशावतार नव्याने बघायला लागला एवढ्या उशिरा, आणि मग मी चकित झालो बघून. मी ते नेरूरच्या देवळामध्ये मी पहिल्यांदा दशावतार बघितला, ऑडियन्सचा रिस्पॉन्स बघितला, त्याची तयारी बघितली, कसे ते स्वतः रंगपटात जाऊन स्वतः रंगरंगोटी करतात, मेकअप स्वतःचा स्वतः करतात, रंगभूषा वेशभूषा सगळं स्वतः करतात, ते सगळं सामान स्वतः वाहून नेतात. हे सगळं स्वतःच करण्यासारखं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात आश्चर्यकारक हे म्हणजे जे आम्हाला सवय असते, नाटकाची स्क्रिप्ट म्हणा, संहिता म्हणा, पुस्तक म्हणा, हे आम्ही पाठ करतो. त्यांच्याकडे स्क्रिप्टच नाही, तर संहिता नाही. म्हटलं तुम्ही काय? नाही, आम्ही आयतळ ठरवतो म्हणून. आणि मग गुरुंनी खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली की ते एकमेकांशी बोलतात मालवणी, पण तिकडे उच्च दर्जाची प्राकृत मराठी स्टेजवर बोलतात आणि इम्प्रोवाइज करून. ते हाय मराठी असतं, आणि प्राकृत म्हणजे देव काय देव कशी बोलतील तसं ते बोलतात, तसं बोलतात ते. आणि ते ठरवतात आज हा मी तू अमुक, आणि हे कसं काय कुठेही ओव्हरलॅप होत नाही, ओव्हरलॅप करम हे कसं काय शक्य आहे? ते परिपूर्ण कला आहे ती. आणि हे नाही माईक बिक नसतात. नाही आता मला माहित नाही, पण ते जनरली त्यांचा आवाज असा असतो की तो पोचतो शेवटपर्यंत. ओके. तुम्ही ह्याच्यात बऱ्याच मुलाखतीमध्ये हे पण म्हणालात की मी कोकणात याच्यापूर्वी शूटिंग केलंय किंवा कोकणात काम केलंय, पण असा कोकण मी नाही बघितलं. म्हणजे असं काय बघायला मिळालं तुम्हाला वेगळं? काय बघायला नाही मिळालं विचार मी ते सगळं त्याच्यामध्ये. एक तर मी ह्याच्या आधी नारबाची वाडी केलंय, त्याचा लेखक गुरु ठाकूर, विटी दांडू नावाचा सिनेमा केलाय, सावंतवाडीच्या आसपास शूटिंग झालं होतं, त्याचा मर्डर मिस्त्री केलाय, पंचक वगैरे वगैरे 4-5 सिनेमे केले. पण कोकणामध्ये इतकं घनदाट जंगल असतं हे मला पहिल्यांदा कळलं. मी आमच्यात काम करत कोणालाही विचारतो, ते अभिनय बेर्डे काय हे सगळं, ते म्हणाले अरे असं जंगल कोकणात. आणि एक नाही, ते भरत जाधव वगैरे जे काही सीन्स आहेत त्यांनी 2-3 जंगलामध्ये घेतले. भरत जाधवला झाडावरचे सीन्स आहेत त्याचे काही, तर ते म्हणाले आता हे जंगल आहे ना, मग दुसरीकडे कशाला जायला पाहिजे, ते दुसरीकडे वेगळ्या प्रकारचं असेल म्हणतो. तर त्यांनी रेकीमध्ये सगळ्यात हे अशी लोकेशन बघून ठेवली होती. आणि ते स्वतः कोकणातलेच आहेत. गुरु आपला हा सुबोध सुजय पण आणि हा पण ओंकार पण, ते तिघे पार्टनर्स जे आहेत ते प्रोड्युसर. पण त्यांनी तिथल्या लोकल यांची मदत घेतली होती, त्यांचे रिलेशन्स, त्यांची स्थानिक मित्रमंडळी, काय एक एक लोकेशन्स काढली सांगतो. आणि चकित झालो. तू विचारशील ना की आम्हाला माहिती नाही तिथे पोचायचं कसं. ते हॅरी पॉटर सारखं आहे की असं ते असतं ना की एखादं काहीतरी उघडतं आणि आपण जातो, ते तसं आहे. हे तळ कोकणातलं सांग. तळ कोकण. हो, ते धामापूर वगैरे जे काय आहे ना, पेंडूर, धामापूर, अणाव, की आता काही ना काही. तो जो कॅमेरा आहे मागचा, जवळ तो मागचा कॅमेरा आहे, त्याच्यावर जो कॅमेरामन आहे तो धामापूरचा आहे. होय का? हो, धामापूर. लगेच त्याच्या चेहऱ्यावरती जे काय हास्य आलं. धामापूरच्या हास्य बघायला आम्ही तळ अप्रतिम आहे. नाही, ते धामापूरच्या जवळ एक गाव आहे ना, जिकडे एक सीन झालाय आमचा, फार क्रुशल सीन आहे. ते चार्ट झालं बघून. ते कोणाला माहितीच नाही असं गाव तिकडे आहे, इतकं सुंदर गाव आहे आणि डेंजरस आहे. तर हे प्राणी वगैरे हे असे म्हणजे अशी जंगल. तुमचं कधी याच्यापूर्वी तिकडे शूटिंग वगैरे पण कधी झालं?
मी म्हणजे शूटिंग केलंय आता. नारबाची वाडीचं उत्तम होतं. तर गंमत सांगायची म्हणजे अगदी खाजगी बातमी सांगायची म्हणजे नारबाचं घर जे होतं मुणगी नावाच्या कुऱ्हापासून काही अंतरावर असलेल्या गावामध्ये, ते नारबाचंच घर आता बाबुलीचं घर केलं होतं. आर्ट डिरेक्टर ते कळणार नाही हे तुम्हाला ओळखीचं same. ओळखीचं वाटतं हे काय त्यामुळे अहो तुमचे नारबाचं घर आहे काय सांगतो थोडे कम्प्लीट बदल होतं त्यांनी म्हणजे सगळं ते खरंय. हां आर्ट डिरेक्टर सावडी आता ओपन करायला हवी. सगळ्यांनी बाकीच्यांनाही प्रश्न विचारला. काही सर म्हणजे आम्ही तुम्हाला खूप वर्ष झालं बघतोय आणि तसेच आहात तुम्ही, म्हणजे त्यात काही बदल झालेला नाहीये. असं कधीच वाटत नाही की तुम्हाला 10-15 वर्षापूर्वी बदल बघितलं होतं आणि आता वेगळं बघतो. पण मला कायम 2-3 प्रश्न पडतात. म्हणजे सरकार राजपासून तुम्ही हिंदीत पण तेवढंच अफलातून काम केलं, मराठीत पण तेवढंच हिंदीत केलं. मी तसं कम्पॅरेटिव्हली कमी केलंय पण म्हणजे खूप कमी केलं. लक्षात राहण्याजोगं केलं. म्हणजे त्या फिल्ममध्ये जर बाकी वेगळं काय लक्षात राहतं तर दिलीप प्रभावळकर लक्षात राहतात. म्हणजे ठीक आहे सरकारमध्ये छोटा रोल असेल, कमी काळासाठीचा होता, पण तो इतका प्रभावी होता. किंवा म्हणजे गांधी तर तुम्ही जसं अजय म्हणाला की 2 वेगळ्या भाषांमध्ये केलाय आणि एक वेगळ्या पद्धतीचा गांधी तुम्ही MBBS मुन्नाभाई MBBS मध्ये केला. ॲक्च्युली अशा पद्धतीच्या भूमिका करताना किंवा ज्याचा इतिहासाशी संबंध आहे वगैरे, तर काही तुम्ही व्यक्तिरेखेचा अभ्यास करता, तुम्हाला गांधी हा माणूस, म्हणजे आपल्याकडे उगाच काय देवतीकरण अनेक गोष्टींचं होतं, गांधी हा माणूस तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही ज्या वेळेला गांधी करत होतात त्यावेळेला तुमच्यामध्ये काय हे होतं, फील होतं? हां नाही पहिली गोष्ट म्हणजे गांधींचा रोल फार अनपेक्षितपणे मला मिळाला. म्हणजे राजू हिरानीने मला जेव्हा बोलवलं होतं, राजू हिरानी नागपूरचा आहे, लेखक दिग्दर्शक, कन्सेप्ट त्याचीच, एडिटर पण तोच आहे. तर त्याला काही रोज त्याला नाटक नाही, मराठी नाटक नाही, पण त्यांनी माझे मराठी काही सिरियल्स बघितले असू शकतील, तर त्यांनी मला बोलवणं पाठवलं की तू ये. आणि विद्या बालनच्या आजोबांचा म्हणजे सिनेमात काय नाव त्याचं, माधवी नाही काय, जानवीच्या आजोबांचा सेकंड इनिंग्स होम असतं, तर ओल्ड एज होम असतं. तर तिकडे ते गांधीवादी असतात, त्याचे आजोबा, आणि ते गांधीवादी यांच्या त्या सगळ्या या लोकांना त्यांनी जवळ केलेले आहेत. आणि एकापेक्षा एक चक्रम लोक आहेत, सगळे सरकलेले आहेत. म्हणजे सगळे आत्माराम भेंडे होते, याकूब सईद होता, अच्युत पोद्दार होते, अलीकडे गेले ते, हे सगळे अशी मंडळी आहेत. त्यांच्यापैकी एकाचा रोल करायला त्याने मला बोलवलं. आणि मी केलं तसं त्या वयाचं नव्हतो, पण मी म्हाताऱ्याचा रोज बरेच केलेले होते, करत आलोय मी तरुण असल्यापासून. तर त्यांनी असं बोलवलं होतं आणि मग तो माझ्याकडे बघत राहिला असं बराच वेळ, पण हा असं का बघतोय माझ्याकडे. तर मग मला म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. म्हटलं मी नाही गांधी वाटणार, म्हणजे एक तो बारीकपणा सोडला तर तसं चेहऱ्यात काहीच हे नाही आहे, तर नाही लेट मी ट्राय म्हणून. मग त्यांनी विद्याधर भट्टे नावाचा मेकअप पण होता प्रोफेशनल, 3-4 तास मेकअप करून तो मला गांधी 2 दिवसानंतर केरळ मला सांगितलं होतं कर काहीतरी. तर कर काय काहीतरी म्हणजे काय, गांधी मला काय, मी त्याला बघितलेलं पण नाही कधी, काही असं कसं करता येईल ना, काही तयारीचं काहीतरी पाहिजे. मग मला जे काही आठवेल, सुचेल, स्फुरेल तसे मी करत गेलो. मी उपडी मांडी घालून बसलो, हात जमिनीवर टेकून बसलो, हातवारे केले, हसलो, काठी घेऊन झपाझपा चाललो, मान डोलवली वगैरे, असं काय काय केलं. आणि मग मी ऑलमोस्ट विसरलो की आता हे कारण मला तिथल्या काही लोकांनी सांगितलं की बऱ्याच बॉलिवूडच्या ॲक्टर्सना त्यात काम करायची. एक तर विनोद चोप्राचं बॅनर होतं, तो प्रोड्युसर होता, आणि मुन्नाभाई MBBS हिट झाला होता. हा लगेरो मुन्नाभाई सेकंड फिल्म होती, त्याच्यामुळे ते त्यांना म्हटलं सगळ्यांना सांगितलं तसं मलाही सांगितलं. मी ऑलमोस्ट विसरून गेलो. 2 दिवसांनी फोन आला की आम्ही बघितलं रिझर्वेशन, यू आर अमेझिंग. म्हटलं काय अमेझिंग काय केलं मी, म्हणजे तुमचं काहीतरी आहे चेहऱ्यामध्ये, स्माईलमध्ये, असं तुम्ही गांधी करता असं विनोद नाही. ते राजकुमार म्हणाला जरा ह्यांच्याशी बोला म्हणून, आणि त्यांनी विनोद चोप्राकडे फोन दिला आणि विनोद चोप्रा त्याच्या नेहमीच्या आक्रमक ह्याच्यामध्ये बोलले, यू आर डुईंग गांधीज रोल म्हणा. अरे तेव्हा माझ्या पोटात गोळा आला. म्हणजे मी हे जे व्हरायटी ऑफ रोल्स तू जे म्हणाला की तुम्ही म्हणालात ना, ते सगळे केलेत ना, त्याला तुमच्या स्वतःच्या अकलेचा, बुद्धीचा, टॅलेंटचा, त्याप्रमाणे किंवा डायरेक्टरच्या सल्ल्याने किंवा लेखक तिकडे असते ते लेखकाच्या सल्ल्याने, तेंडुलकर, पु ल देशपांडे, जयवंत दळवी हे रिहर्सलना बऱ्याच वेळा येऊन बसायचे. तुम्हाला ती व्यक्तिरेखा करण्याचं स्वातंत्र्य, मुभा, मोकळीक असते. कॅरेक्टरवर मी कधी केला नव्हता,
राष्ट्रपित्याचा रोल करायचा, कॅरेक्टर रोल, म्हणजे मग तुम्हाला स्वतःच्या आकलेने मला असे गांधी वाटले मी असे केले असा उर्मटपणे झाला नसता, तो गांधीच वाटायला हवेत. त्याच्यामुळे मला ते प्रेशर आलं खूप. म्हणतो बरोबर आहे. मग त्यांनी त्यांच्याकडून ते गृहीत धरून चाललं ते का करेल म्हणून, आणि त्याची मी टॅलेंट होईल त्यांचा विश्वास होता, म्हणून मला टेन्शन आणखी नव्हतं. मग त्यांनी मला काही मदत केली. म्हणजे एक अमेरिकन पत्रकार त्यांच्याबरोबर 1.5-2 वर्ष राहिला होता, गांधींबरोबर प्रवास केला होता, सतत त्यांच्या चळवळीमध्ये त्यांच्याबरोबर राहिला होता. आणि त्यांनी गांधीजींचं एक काय म्हणतात त्याला मोजमाप म्हणा किंवा त्याचा एक अंदाज म्हणा की त्याचं एक त्या दृष्टीने गांधीजीचे दृष्टिकोन म्हणा पाहिले होते, ते भक्तिभावाने पाहिले नव्हते, माणूस म्हणून पाहिले होते. त्या अमेरिकन पत्रकार लुई फिशर असं त्याचं नाव आहे. आणि मग त्यांनी त्याप्रमाणे त्यांचं सगळं ॲनालिसिस केलं होतं. आणि त्या ह्याच्यात सगळं करून सुद्धा तो ग्रेटेस्ट का माणूस आहे असं त्यांनी ते लिहिलेलं होतं. त्या पुस्तकाचा मला खूप उपयोग झाला. त्यांनी ते पुस्तक दिलं मला, महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स, लुई फिशर, त्याचा उपयोग झाला. मग त्यांनी मला हे दिलं, फिल्म्स डिव्हिजनच्या जुन्या काही फिल्मचे क्लिप्स दिल्या. राऊंड टेबल कॉन्फरन्सला 1925 का 30 साली गांधीजी गेले होते. तिथल्या त्या टिपिकल फिल्म डिव्हिजनच्या असतात ना अशा ब्लॅक अँड व्हाईट, तर ते असे चालायचे नाहीत, पण ते निदान चालणं दिसणं काहीतरी थोडंसं बघायला मिळालं. आणि त्यांच्या हे दिले भाषणांच्या ऑडिओ कॅसेट्स दिल्या की हजारो लोकांसमोर ते भाषणं कशी करत होते. तर मी पाहिलं सगळं, वाचत तर होतोच मी, ते पेन्सिलीनी अभ्यासू मुलासारख्या मार्क करत होतो. कसं अभ्यासू मुलगा वगैरे नव्हतो मी, त्या मला टेन्शन आलं होतं आणि असुरक्षित होतो. कारण म्हणजे राहिलं तर मला 2 टेन्शन्स होते. एक पहिली गोष्ट म्हणजे हे काय हा विषय काढला आहे, म्हणजे तो लोकांची हाडं मोडणारा मुन्नाबाई आणि राष्ट्रपिताने एकत्र, तो त्याला ॲडवाईस करतात ते लोक. म्हणजे काय चल रहा आहे, म्हणजे एक कोणतरी तुमच्या दारात थुंकतो तर त्याला नमस्कार करून आपण ते पुस्तक लोक काय असं, म्हणजे लोक गांधींना ॲक्सेप्ट करतील का, अशा गांधींना ॲक्सेप्ट करतील का लोक. आणि दुसरं म्हणजे मला गांधी म्हणून ॲक्सेप्ट करतील का, ही 2 टेन्शन्स मला भयंकर होती. ते दोन्हीचं हे केलं, त्याचा इतका कॉन्फिडन्स होता त्याला. तो आणखीन एक को रायटर अभिजात जोशी म्हणून मराठीत होता, त्या दोघांनी मिळून ती स्क्रिप्ट लिहिली होती. परत ड्राफ्ट परत करून असे लिहिली होती ते स्क्रिप्ट. तर हे झालं. मग ते तयारीचा भाग हा होता असा. तर त्या भाषणाच्या वेळेला मला असं वाटलं की गांधी, म्हणजे मी जे वाचलं आणि ॲनालिटिकली ऐकलं तर मला असं वाटलं की लोक अशी अवाक व्हावीत, पेटून उठावीत आणि असे त्यांच्या काहीतरी एक अशी ज्योत पेटावी देशभक्तीची, असं ते वक्तृत्व नव्हतं. फ्रँकली मी जे ऐकलं ते मला वाटलं की साध्या आणि बोलतात ते. त्याची काहींचं असतं ना की बोललं तर लोक असे हे होतात, चार्ज होतात, तसं नव्हतं ते. पण त्या काहीतरी एक त्या भाषणामध्ये, त्या स्पीचमध्ये, वाणीमध्ये काहीतरी जिव्हाळा होता, काहीतरी आपुलकी होती, काहीतरी साधेपणा होता त्या ह्याच्यामध्ये. आणि हजारोंच्या समुदायामध्ये प्रत्येक माणसाला हे आपल्याशी एकट्याशी बोलतात वाटावं अशी जादू होती. तर मग मी ते बराच वेळ ऐकलं. मग मला ह्याचा फार इंटरेस्टिंग सल्ला होता. राजू हिरांचा म्हणाला, आपला ऑडियन्स जो असणार आहे लगेरो मुन्नाबाईचा, त्यातल्या बहुतेक लोकांनी गांधी पाहिलेले नाही आहेत. मी कुठे पाहिले होते, त्यांनी पाहिलेले नाही आहेत. आपल्याला हा सिनेमा इंटरेस्टिंग करायचा आहे, सीन्स इंटरेस्टिंग करायचे आहेत, त्याच्यामुळे ते तू लक्षात ठेवून ते लक्षात ठेवल्यामुळे मी स्पीचसुद्धा, वाणी, वाचिक अभिनय ज्याला म्हणता येईल तो सुद्धा मी ऑथेंटिसिटीच्या फ्रेमवर्कमध्ये इम्प्रोवाईज केलं. म्हणजे म्हटलं तर ती गांधींची वाणी आहे, गांधींचं स्पीच आहे, गांधींचं भाषण आहे, पण कुठेतरी त्याच्यात थोडंसं मी तुम्ही नीट जर ऐकलं, आता आपल्याला गांधींचं भाषण काय ऐकायला मिळणार नाही, पण ते ऐकलं तर ते म्हटलं तर गांधींचं आहे, पण ते ॲट द सेम टाईम ते मिस्किल आहे, ते हे आहे गांधी, याला त्याच्या रोमांसमध्ये सल्ला देणार आहे जान्हवी बरोबरच्या, हे असे काय गांधी करणार केमिकल लोचा वगैरे काय जे काय आत्ताची भाषा आहे ती. खरे गांधी असे बोलले असते की माहीत नाही. बट लोकांना तर ते हे झालं म्हणजे ते सगळं क्रेडिट
श्रेय म्हणजे मला विनोद चोप्रा म्हणाले होते की त्यांनी खूप कौतुकाने फोन केल्यानंतर रिलीज झाल्यानंतर आणि सुपर डुपर हिट झाला फिल्म तेव्हा की म्हणजे लोकांना सांगता येत नाही, वन डझंट नो हू इज द हिरो ऑफ द फिल्म, वेदर इट इज मुन्नाबाई और सर्किट की महात्मा गांधी. ते म्हटलं हो हिरो राजकुमार हिरानीच हिरो आहे की त्याला हे कन्सेप्ट हे सुचलं आणि ज्यांनी हे करून घेतलं आणि लोकांत पाहिलं आणि ते खरंच झालं ते. पण दिलीप भाई आपल्याकडे कसं असतं की एखादी व्यक्तिरेखा हिट झाली म्हणजे प्रचंड चालली ती व्यक्तिरेखा, तर मग लाईन लागते. तुमच्याकडे किती जण आले नंतर गांधी बरेच झाले, बरेच म्हणजे अगदी लाईन बी नशी लागली नाही पण 8-10 लोकांनी तरी विचारलं. सिनेमासाठी म्हणण्यापेक्षा चर्चा टी व्ही शोजमध्ये आणि हे झालं तर आणखीन एक औद्धत्य म्हणजे गांधींच्या वेशात त्या म्हणायला लागले. काय बोलताय तुम्ही? हो अरे पण म्हणजे मी असं आणि सांग आणि बरं टीव्ही सिरियलची सुरुवात कशी, सर आपके लिए रोल आपको देख के ऐसे रोल बनाया सर, हा मी लगेच सावध आहे, मी खूप सिम्पथी ऐकत हो. मग ते स्वातंत्र्य लढा वगैरे सांगायला लागायचे. स्वातंत्र्य लढा जो होता आपण 47 साली स्वातंत्र्य मिळालं म्हणजे जसं तो मला हां म्हटलं मुझे गांधी का रोल करना है, हां मैं नहीं करूँगा. ते नंतर शेवटी सांगायचे आधी. पण हे असंही झालं तुमच्याबरोबर की 2 ऑक्टोबरला वगैरे कार्यक्रमाला या? अजून चालू आहे. नाही कार्यक्रम नाही बोलवत, रिएक्शन बोल. 30 जानेवारी आणि 2 ऑक्टोबर, 30 जानेवारी पुण्यतिथी, 2 ऑक्टोबर जयंती अजूनही बाईट द्या बाय. हा नाहीतर ते हे येतात ना ते काय त्याच्यात गांधी आणि मुंदाबाईचे येतात ना. हाँ कल 2 अक्टूबर अभी अभी स्टॉक बना के रखू. ते सोडा, ते माझ्या अपरोक्ष काही करू. ते सगळ्यात जास्ती फिरणार 2 माझ्या रोजचे जास्ती फिरतात आणि काही त्याच्यात हे टाकलेलं असतं. एक म्हणजे गांधी, दुसरं नाना कोंबडीवाला, तो नाना पुंजे. तो कशातही येतो हसोपसी मधला दात पुढे. सगळ्यात जास्त आवडतो तो म्हणजे देऊळ मधले अण्णा. हा म्हणजे आम्हाला कायम वाटतं की ठिपक्याला जाऊ द्या का, म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ते सगळं सांगत असता ते इतकं भारावून टाकणारं वातावरण असतं आणि असं वाटतं की प्रत्येक गावामध्ये असे एक अण्णा असतात की जे सांगत असतात की अशा पद्धतीने. त्यांचं काही चालत नाही नंतर, म्हणजे ज्या प्रकारे बदल चालले त्याच्यामुळे असा माणूस जो सेन्सिबल विचार करणारा असतो त्याची हार होते ना, हार किंवा काय तो नाही आहे काही सक्सेसफुल करू शकत. ॲक्च्युली म्हणजे आम्ही ज्याला आत्ताचं ज्याला जग आहे की ज्याला रोज रात्री नवीन कुठला तरी एपिसोड बघायचा आहे किंवा बिंज वॉचिंग करतात लोक किंवा नवीन फिल्म बघतायत किंवा लोकांना सगळीकडे दिसायचं आहे. आता ज्याला तू म्हणालास की मला कळालं की आपण इमेजलेस राहून पण आपण 30-40 वर्ष काम करू शकतो. थोडी ओढाताण होते काही वेळेला नवीन जे लोक क्षेत्रामध्ये येत आहेत या त्यांची की माझ्याकडे जास्त ॲव्हेन्यूज पण आहेत पण मी लोकांच्या लक्षात पण राहायला पाहिजे, असं पण व्हायला पाहिजे. ह्या दोन्ही गोष्टी मला वाटतं फार मोर डिफिकल्ट अलीकडच्या काळामध्ये. नाही काय ना ते प्रत्येक नवीन टेक्नॉलॉजी जेव्हा येतं ना तेव्हा एक रिअलायनिंग होतंच त्याचं, असं मला वाटतंय. आणि याचा विचार आपण केला पाहिजे, म्हणजे ते प्रोसेस आहे. आणि कायम आपण इन्सिक्युरिटीच्या झोनमध्ये आपण जाऊन पडतो कायम. मला असं आठवतं आहे की जेव्हा मी काम सुरू केलं होतं 2006-07 साली नाटकात, तर सगळे मला म्हणाले तू नाटकात काय करते, मरतंय ते नाटक, तू टी व्हीला जा. पण ना माझा एक प्रॉब्लेम आहे, मी स्वतःशी खोटं बोलू शकत नाही. समहाव मला टी व्ही अपील झालं नाही. खूप ऑफर्स आले, अजूनही येतात. त्या माध्यमाविषयी मला काही असं बोलायचं की खूप घाणेरडं अजिबातच नाही. आय थिंक टी व्हीमध्ये खूप मस्त आणि प्रेमाने लोक काम करतात, पण माझं ते टेम्परमेंट नाही आहे. मला सिनेमात यायचं होतं, मला नाटक डिस्कवर झालं. लोक म्हणाले नाटक करू नको, मी म्हटलं नाही मी करणार. मग लोक म्हणाले सिनेमा तू नको करू, तू रियालिटी शो कर. मैं एक स्प्लिट्सविला करून तेरा जो करिअर बन जाएगा वगैरे असे पण झालेत. पण परत मला स्वतःशी खोटं बोलता आलं नाही. या सगळ्या ह्याच्यात आपल्याला इन्सिक्युअर वाटत असतं, आपल्याला असं वाटत असतं की आपण चुकतोय का. पण ना आत्ता मला असं लक्षात आलंय की चूक किंवा बरोबर असं काहीच नसतं. एकच असतं ते आपलं कन्व्हिक्शन. कोणालाही माहिती नाही आहे की बरोबर काय आणि चूक काय, करेक्ट मूव्ह काय आहे, करेक्ट रॉंग मूव्ह काय. अनेकदा मला असं वाटलं की आत्ता एक सिनेमा मला मिळालेला आहे आणि दॅट इज द बेस्ट मूव्ह फॉर माय करिअर. काय ती रिलीजच झाली नाही तर काय करणार तुम्ही, काहीच करू शकत नाही. कधी कधी आपल्याला सिनेमा करायचा नसतो, पण काही सिनेमे असे म्हणतो की जाऊ दे करून टाकतो, ही ओकेश ती खूप हिट होते. त्यामुळे या अख्ख्या इन्सिक्युरिटी आणि ह्याच्यामध्ये
अभिनय एक क्राफ्ट म्हणून त्याच्याकडे आपण जर त्याच्या सर्व्हिसमध्ये राहिलो ना, दिलीप काका माझ्याबरोबर सहमत होतील, खूप ह्युमिलिटी देणारं एक क्राफ्ट आहे. त्या क्राफ्टच्या पुढे तुम्ही नसता किंवा त्या माध्यमाच्या पुढे तुम्ही नसता. आणि ॲटलिस्ट मी ज्या फेजमध्ये आहे, मला असं लक्षात आलं की हे अवघड काम आहे. हे सगळं जे आपण करतोय ना, खूप अवघड आहे. तर नवीन लोक येत आहेत, आलीच पाहिजे. ते नवीन लोक आल्यामुळे मी नाहीसा होतो असं नाही होत. किंवा मी रोज उठून आता कोण आता वर येत आहे त्याला मी खाली पडायला काय, हा अतिशय चुकीचा मोडस ऑपरेंडी आहे असं मला वाटतं. आय फील की ज्याला मी अलाइन होतोय आणि मला कुठे जायचं आहे, त्याची फ्रिक्वेन्सी, एनर्जी आणि माझी एनर्जी हे मॅच करायचे जे काय प्रयत्न मी करू शकतो ते मी रोज करतो. ऑफकोर्स मी असं म्हणत नाही की सोशल मीडियावर मी रील्स बनवत नाही त्यामुळे ते हे आहे असं नाही. पण सोशल मीडिया माझ्यासाठी काय आहे आणि त्याचा वापर कसा मी केला पाहिजे ह्याचा एक कन्व्हिक्शन मी ठेवला पाहिजे. बोलताना लोक बोलतीलच आणि कोणीही तुम्हाला डिस्करेज करायला बोलतच नाही. म्हणजे मला आजवर ज्यांनी कोणी सल्ला दिले, कोणीही मला डिस्करेज करायला किंवा ऑफ ट्रॅक करायला बोललंच नाही. त्यांना काळजी वाटली म्हणून ते बोलले. बट देन इट्स अप टू यू. तर आत्ता अनेक असे सिनेमे आहेत ज्यात मला असं वाटलं की मी हे नाही केलं पाहिजे स्वतःच्या करिअरसाठी, पण तो मेकर काहीतरी बोलू पाहतोय. तर मग आपण बिगर पिक्चरकडे बघूया का? तर आय एम कॉन्शियसली ट्राईंग टू लुक ॲट द बिगर पिक्चर. कारण जर आपण बिगर पिक्चरकडे बघितलं ना तर आपण सगळेच नीट सर्वाईव्ह होऊ शकू. आपल्याला सगळ्यांना जिथे पोचायचं आपण पोचू. एकट्याला आपण काहीच करू शकत नाही. आणि मे बी ह्यात माझे काही डिसिजन्स होतील जे चुकतील, पण मला त्याच्याविषयी आत्ता तरी इन्सिक्युरिटी अजिबातच नाही आहे. मला क्वालिटी ओव्हर क्वांटिटी कायम, आणि कन्सिस्टन्सी नसेल तरी जेव्हा केव्हा मी येईन. आणि हे एका प्रकारे वर्कही झाले, कारण जिथे कुठे मी जातोय किंवा DMsमध्ये पण लोक म्हणत आहेत की आम्ही थांबलो होतो तुझ्यासाठी, तू कधी आता बिग स्क्रीनवर परत येणार आहे. तर लोक चांगलं काम विसरत नाहीत कधी. आपण ते विसरून पुढे जायला पाहिजे. ते पास्टमध्ये राहून त्याचं काही होत नाही. पण इट्स अ प्रोसेस ऑफ स्टार्ट रिस्टार्ट आणि वेळ घेणे, एक स्वतःला रिअलाईन करायला हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे की मी मला आता अनेक कॉलेजेसमध्ये बोलवतात की तुम्ही येऊन विद्यार्थ्यांशी बोला अमुक, आणि हे मी आवर्जून सांगत असतो की स्वतःसाठी तुम्ही वेळ घ्या. तुम्ही पळत राहिलात ना कायम, बर्नआउट व्हाल तुम्ही. आणि मग काय होतं, मग या सगळ्या गोष्टी होतात की डिप्रेशन होतं, एनव्ही, जेलसी. आपल्याकडे आयुष्य पण आहे ना जगायला. आपण फक्त काम करत नाही, एका कामावर आपण आपल्या सगळ्या ज्या इतर अवतार्स आहेत, म्हणजे मी एक नवरा पण आहे, मी एक भाऊ पण आहे, मी एक मित्र पण आहे, मी एक इंडियन सिटिझन पण आहे, मी महाराष्ट्राचा पण आहे, मी केरळचा पण आहे, मी ह्युमॅनिटेरियन पण आहे, मी डॉग लवर पण आहे. या सगळ्या अनेक अवतार्स आहेत. तर त्या एका वोलटाईल इंडस्ट्री किंवा आपलं काम जे की आहे वोलटाईल, त्यातलं प्रेम निघालं, तुम्ही काहीही ट्रेंडी करा, तुम्ही कुठेही दिसा, ते लॉंग टर्म नसेल असा माझा विश्वास आहे. सो दॅट्स व्हॉट इट इज. देऊळ सिनेमा हा खूप कल्ट सिनेमा आहे. त्याच्यातल्या म्हणजे देऊळ असेल किंवा मोरयामधली तुमची भूमिका असेल की ज्याच्यात दाखवलं की गर्दी आणि देवाच्या या सगळ्याच्या मार्केटिंग या सगळ्याकडे खऱ्या आयुष्यात तुम्ही कशा पद्धतीने बघता? कारण की आत्ता जे लालबागची गर्दी असते किंवा तिथे होणारा त्या मंडळावरती होणारे आरोप किंवा एकूण तिथे होणारा सगळा आर्थिक व्यवहार आणि या सगळ्यावरती प्रश्न विचारले जातात. अनेक सेलिब्रिटी जातात. तुम्हाला कधी वाटलं का, मी तर बघितलं नाही की तुम्ही कधी तिथे गेलात, तुम्हाला कधी वाटत नाही का, किंवा तुमचं या सगळ्याबद्दल एक दिलीप प्रभावळकर म्हणून तुमचं नेमकं काय मत आहे? नाही, मला तसं सार्वजनिक या अशा तऱ्हेच्या मला जावंसं नाही वाटत. म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे भक्तिभाव दाखवायचा असेल गणपतीला तर तुम्ही
खाजगीपणे आपल्या घरी पण दाखवू शकता किंवा कोणाच्या घरी पण दाखवू शकता असं वाटतं. ते मी स्वतःला मला फार कमी माहिती आहे तिथे काय घडतं. मी अनेक बघतो त्या तुमच्या ह्याच्यात टी व्हीवरच बघतो, त्याच्यामुळे ते उलटसुलट प्रतिक्रिया खूप येतात. त्याच्यामुळे मी स्वतःला तिकडे तसं दर्शनाला नाही गेलो. अगदीच क्वचित काहीतरी सिनेमा प्रमोशनच्यासाठी गेलो आहे मी त्या सगळ्यांना मिळून की आपण तसं गेलो आहे, पण एरवी मी आपणहून कधी नाही गेलो, जात नाही. तुम्ही आता जसं उल्लेख केलात की दशावतार हे तुम्ही कोकणात जाऊन सुद्धा बऱ्याचदा पाहिलेले नव्हते. ही परिस्थिती आहे मुंबई किंवा उर्वरित सुद्धा महाराष्ट्राबद्दलची. ज्यावेळेला तुम्ही कोकणात गेलात, तर म्हणजे मी आत्ताच नुकतीच गणेशोत्सवात कोकणात जाऊन आले, त्यावेळेला खूप लोकांचं असं म्हणणं होतं की आता घरटी प्रत्येकजण 2-2 जणच राहिलेले आहेत, अनेक घरांना कुलपं लागलेली आहेत. तर कोकण अशा पद्धतीने खूप मागे पडत चाललेलं आहे. तुम्ही या चित्रपटानिमित्त जास्तीत जास्त कोकणातले दौरे केलेत, शूट केलं, त्यावेळेला तुम्हाला असं काय जाणवलं की कोकणातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर पसरायला हव्या, खास करून लोककलेच्या बाबतीत? तर त्या तुम्हाला अशा कुठल्या जाणवल्या का की ज्या कोकणातल्या आहेत, ज्या लुप्त पावत चाललेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये खूप खरं तर दम आहे की त्या महाराष्ट्र पातळीवर किंवा जगभरात सुद्धा जाऊ शकतात? हो, त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं हे दशावतार आहे. म्हणजे मला स्वतःला खूप आनंद होईल जर या दशावतार आमच्या सिनेमाच्या निमित्ताने या कलेकडे पुन्हा एकदाच लोकांचं लक्ष गेलं तर. कारण ही जिवंत कला ही 800 वर्ष आहे. माझ्या माहितीप्रमाणे तरी 800 वर्ष झाली याला दशावतार सुरू होऊन. 700-800 वर्ष झाली, नक्की झाली. ते इतकी जुनी कला आणि इतकी चांगली कला, इतकी जिवंत कला ही त्याला खरी परंपरा आहे, संस्कृती कोकणाची. आणि ती मला असं वाटतं की प्रत्येक या पट्ट्यामध्ये ना प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या नावानी ह्या अशी लोककला जपली जाते. यक्षगान आहे ह्याच्या कर्नाटकामध्ये, केरळमध्ये अनेक आहे. म्हणजे एक्झॅक्टली दशावतार टेयम नावाचा एक आहे प्रकार जो नॉर्थ केरळमध्ये खूप फेमस, गोव्यामध्ये आहेत, त्या सगळं आहे. तर या तिथल्या मातीतल्या कला आहेत त्या. तर त्या मला स्वतःला असं वाटतं की मातीतली कला, तिथल्या पर्यावरण, प्रत्येक गावचा राखणदार, ज्याचा उल्लेख आता येईल ह्याच्यात दशावतारामध्ये आहे. तर एक श्रद्धास्थान आहे. त्या राखणदार तो कोणी असू शकतो. मी तो आता याला कुठलं गाव, आरवलीला तो वेतोबा आहे, वेतोबा म्हणून आहे तो. तर तो राखणदार कोणी असू दे, आमच्या या दशावतारामध्ये पण राखणदार आहे. तर राखणदारावरची श्रद्धा, लोककलेवरची श्रद्धा, मुख्य म्हणजे निसर्ग सौंदर्य, हे मला असं वाटतं खूप काय म्हणतात त्याला अंडर रेटेड आहे. हे खूप 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 श्रीमंत आहे कोकण या बाबतीत. मी स्वतः बघून मी चकित झालो की असं कोकणात आहे आणि आम्हाला माहीत कसं नव्हतं. इतक्या वेळा मी कोकणात गेलो होतो. ते इंटरव्ह्यूमध्ये खूप आहे. तर या सगळ्याचा विचार व्हायला हवा असं मला वाटतं. आणि ही मंडळी जी शहराकडे जातात काही कारणाने असते, त्यांची काही कारणं असतील मला माहिती नाही, मी त्याच्या तेवढा माझा अभ्यास नाही आहे. पण गावाकडे खूप डेव्हलपमेंट जर झाली तर कोकणाला खूप त्याचा उपयोग होईल असं मला वाटतं. मी माझं जाम या फिल्मच्या निमित्ताने या कोकणावर आणखीन आणि प्रेम वाढलं माझं. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे जर या आमच्या ह्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा दशावताराला एक असे हे उत्पन्न झालं तर फार आनंद होईल आम्हाला सगळ्यांनाच, म्हणजे सुबोध सकट सगळ्यांना, सुबोध कानोलकर. एक छोटासा गमतीचा भाग असा की आम्ही ज्या वेळेला लहानपणी हे बघायला जायचो किंवा कोकणात खूप असं बोललं जातं ते म्हणजे भूताच्या गोष्टींबद्दल. तर तुमचे शूट्स रात्रीतनं ज्या वेळेला व्हायचे, कारण ट्रेलरमध्येच खूप दिसतात की खूप सारे सीन्स हे रात्रीचे आहेत. तर तुम्ही यातल्या काही गोष्टी ऐकल्या आहेत, पाहिल्या आहेत, याबद्दल काय सांगू शकाल? कारण कोकणात रात्रीच्या भूतांच्या गोष्टी खूप फेमस आहेत. हो आहेत. आणि त्या भूतांच्या गोष्टी मी स्वतः भूत पाहिलं नाहीये, पण मी ऐकलं. आणि एक गमतीशीर फार त्याचा लेखक पुन्हा गुरु ठाकूरच होता. नारबाची वाडीमध्ये त्यांनी एक प्रसंग लिहिला होता. तो याला मनोज जोशीचं जे पात्र होतं तो खोत माझी जमीन बळकवायला बघतोय, माझी बाग नारबाची. आणि त्याला सांगण्यात येतं की ते रात्रीच्या वेळेला भूत नाच करतात तिकडे. आणि मला सांगितलं जातं की असं जर कोणी आला आणि धोतर काढून तुम्ही नाचलात तर तो घाबरून पळून जातो. हा सीन घेतला आदित्य सरपोतने. अरे म्हटलं हे काय, गुरु ठाकूरला विचारलं हे काय? तेवढं अशी आहे समजूत म्हणे. ते हे मला माहीत नव्हतं. म्हणजे अशा गमतीशीर हे म्हणजे जर भूत आला समोर आणि तुम्ही धोतर काढून नाचला तर ते भूत घाबरून पळून जातं. हे अशा आख्यायिका मला तिकडे ऐकायला मिळाल्या. पण आमच्या सेटवर झालं होतं एक काहीतरी काय
तुम्हाला माहित आहे त्या लाईट वाल्याचं आपल्या त्या जंगलात, तुम्हाला माहित नाही, ओंकारने मला सांगितलं, मी सांगतो तुम्हाला. तर काय झालं की आम्ही जंगलात ऑब्व्हियसली आता काय की तिथे लाइटिंग करायचं म्हणलं की खूप अवघड काम, म्हणजे ते दिवसा अख्खं लाइटिंगचं काम ते करायचं. मी 50 दिवस तिकडे मी शूटिंग केलं मेन रोल, त्यातले 22 दिवस रात्रभर शूटिंग केलं. रात्रभर म्हणजे 6 PM to 6 AM किरण अंधार म्हणजे किरण. आणि ते लाईट वाले हा सांगतो तसं कुठे कुठे टेकडीवर जायचं लाईट लावायला जंगलात, आणि मग ते लावून तिथेच थांबायचे, मग रात्रभर तिथेच थांबायचे. तर तसाच एक लाईट मॅन होता त्या ह्याच्यावरती, रॉस्ट्रम म्हणतात त्याला, त्या रॉस्ट्रम वरती तो होता. आणि अजून एक त्याच्याबरोबर एक लाईटमॅन होता, आणि तो त्याच्याबरोबरच होता. तो बोलायचा वगैरे वगैरे. आणि नंतर त्याला असं कळलं की तिथे कोणीच नव्हतं. तो जो मॅन होता तो केव्हाच खाली जाऊन तिथे उभा होता. हा असं काहीतरी एक घडलं होतं. ओंकारनी मला हे सांगितलं लाईव्ह, असं एक घडलं होतं. हे आम्हाला माहित नाही, ओंकारने आता मला सांगितलं. आम्ही जेव्हा कोकणात प्रमोशन करायला गेलो, दिलीप काका नव्हते त्याने धोतर नाही काढलं. नाही धोतर काय, तो असा पांढरा झाला होता म्हणे. तो असं झाला होता की काय असं झाला होता तो की कोणीच नव्हतं मागे वगैरे, असं काहीतरी झालं. पण गुरुनानी विथ कन्व्हिक्शन सांगितलं मला की असं आहे. पण अरे हे काय. आता ते आदित्य सरपोदा डायरेक्टर होता नारबाची वाडीचा, त्यांनी ते काय म्हणतात त्याला हुशारीने चित्रित केलं. पण ते असं पण असं हो आहे म्हणे आमच्याकडे. तर त्याला असल्या काही अनेक गोष्टी गुरु ठाकूरच्या ते स्क्रिप्टमध्ये 3दा त्याच्याकडे काम केलं मी. एक गंगाधर टिपरे संवाद लेखन तो करायचा. ते मूळ माझ्या पुस्तकावर आहे अनुदिनी. तर ते तो हे करायचा संवाद. आणि नारबाची वाडी त्यांनी लिहिलं. आणि आता हे लिहिलं. तर परवा त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं गुरुंनी की हे सांगायला हरकत नाही की तिन्ही याच्यामध्ये मी लिहिलेल्या दिलीप भाईंच्या पात्राला बायको नव्हती. हो की मी त्याला म्हटलं की पुढल्या ह्याच्यात मला 3 बायका दे. ते खरंच ह्याला टिपरेन पण ते आपल्या बायकोची आठवण करत कधी कधी इमोशनल झाले की गंगाधर टिपरे बायकोची फ्रेम घेऊन बसायचे छातीवर. ह्याला पण नव्हती, नारबाला पण बायको नव्हती, आणि ह्याच्यात पण ह्याला आई नाहीये. हे नव्हतं लक्षात आलं, गुरुंनीच सांगितलं. या चित्रपटाबद्दल एक सोशल मीडियावर अशी चर्चा आहे की याच दिवशी आणखीनही 2 चित्रपट येत आहेत. आता मराठीतले या आधीचे आपण सुपरहिट चित्रपट पाहिले तर ते डायरेक्ट मे महिन्यातले आहेत की आता थांबायचं नाही, गुलकंद, किंवा त्याच्यानंतर आलेला एक जारण पण आहे. दोन्ही सेम डे ला रिलीज. येस. तर मध्ये खूप मोठा गॅप पडला. गुलकंद आणि आता थांबायचं नाही. हो का? हो, दोन्ही चालले. हो. तर आता सोशल मीडियावर परत तीच चर्चा झालेली आहे की असं का होत आहे की मध्ये आता 2-3 महिन्यांचा एक गॅप होता, त्याच्यामध्ये सुद्धा ते टप्प्याटप्प्यामध्ये रिलीज करता येऊ शकले. प्रोड्युसर उत्तर देऊ शकतील खरं म्हणजे. पण माझ्या माहितीप्रमाणे किंवा समजुतीप्रमाणे याच्यामध्ये आधी डेट आम्ही ठरवलेली, आम्ही म्हणजे आमच्या दशावतारच्या लोकांनी ठरवलेली होती बरेच काही महिने आधी. पितृपक्षात कोणी रिलीज करत नाही म्हणून आम्ही. आता हे त्यांची कारणं काय होती मला माहिती नाही. याच्यामध्ये थोडंसं असं असतं की पितृपक्षात प्रोड्युसर रिलीज करत नाहीत सिनेमे. पितृपक्ष असला की अनेक प्रोड्युसर्स असतात की नाही करत, पण यांनी पितृपक्षातच रिलीज केलं. नाही पण एक मी काहीतरी एक ऍड करू शकीन जर हे तिन्ही सिनेमांचे जे निर्माते आहेत हे मी खात्रीने सांगू शकतो की त्यांच्यात काही अशी एनिमिटी आहे किंवा असं काहीच नाही. प्रत्येक त्यांच्या प्रोसेसमध्ये पण असं काहीतरी घडलं असेल, त्यांची काय कारणं असतील, जशी आमची काय कारणं होती. पण माझं असं काय म्हणणं आहे की आत्ता हे होत आहे ना 12 तारखेला, मी तसा खूप रोमॅन्टिक ऑप्टिमिस्टिक माणूस आहे. म्हणजे कधी कधी लोक मला म्हणतात की इतका नाईव्हली कसं काय तू विचार करू शकतो, पण ॲट द रिस्क ऑफ साऊंडिंग स्टुपिड मी हे सांगतो की आत्ता हे जर होत आहे, तिन्ही सिनेमे कम्प्लिटली वेगळ्या धाटणीचे सिनेमे, तर मग आपण ही तारीख आपण सेलिब्रेट करू शकतो का म्हणजे मराठी सिनेमासाठी. आणि हे कलेक्टिव्हलीच व्हायला पाहिजे. म्हणजे काय तिकीट प्राइस आहे आणि मी त्यातला एक्सपर्ट नाहीये, मी फक्त माझ्या मनात जे आहे ते मी सांगतो. हे चुकीचं पण मी बोलू शकेन, कारण मी पण अशा एका राज्यातून येतो ना जिथे खूप सिनेमे बनले जातात मल्याळममध्ये, आणि दर फ्रायडेला 2-3 सिनेमे लागतातच. आत्ताच ओणमला 28 ऑगस्टला मोहनलालची एक फिल्म आली हृदयपूर्व, विच वॉज वन ऑफ द बिगेस्ट
फिल्म्स, म्हणजे ती फिल्म छोटी होती, म्हणजे अशी फॅमिली स्टोरी आणि असं काही मिथॉलॉजी किंवा असं काहीच नव्हतं. आणि लोका चॅप्टर 1 हे 2 सिनेमे रिलीज झाले, दोन्ही चालले ओणमला मेन डेट. तर माझं असं होतंय की जर आपण सिनेमा व्ह्यूइंगचं एक कल्चर आपल्याला बनवायचं आहे तर हे एक ब्लेसिंग इन डिस्गाईज आहे का, या अनुषंगाने आपण विचार करूयात का? पण अजय असं म्हणजे तुला जास्ती माहिती आहे तुम्हा लोकांना, म्हणजे असे एका दिवशी लागलेले सिनेमे एकमेकाच्या तंगड्या घालतात की सगळे चालले असं पण होऊ शकतं ना. हो, लगादाडी गदर एका दिवशी रिलीज. एक्झॅक्टली. मग हो. पण ही आमची तारीख आधी ठरली होती असे माझ्या माहितीप्रमाणे. आता पण सगळे चालले चांगलं आहे ना, त्यांना पण चांगलं आहे. म्हणजे मी अनेक सिनेमे केलेले आहेत, त्यामुळे मी एक खूप चांगलं उदाहरण राजवाडे अँड सन्स आहे. त्या राजवाडे अँड सन्सच्या रिलीजच्या दिवशी काहीही कोणताही सिनेमा नव्हता. आम्ही खूप मोठा रिलीज केलं, डिस्ट्रीब्यूट अनेक. ते तेव्हा असं होतं ना की शोज मिळत नाहीत वगैरे, दिवसाला 5-5 शो होते अंधेरीसारख्या सेंटरमध्ये. नाही चालली ती फिल्म. याचं रिसेंट उदाहरण आहे की मागच्या वर्षीच होतं की बाईपण भारी देवाबरोबर एक मोठा हिंदी सिनेमा रिलीज झाला होता, पण तो हिंदी सिनेमा नंतर काढावा लागला कारण बाईपण भारी देवा जास्त बघत होते लोक. तर अशी उदाहरणं आहेत. तर ह्याला काय बरोबर काय चूक काय बरोबर वी कॅन नॉट से. पण हा म्हणतो तसं ह्या ते आता एका दिवशी रिलीज होणारे सगळे तिन्ही चालले फार चांगलं होईल ना मराठी. तर मला असं कळलं गॉडफादर पण रिलीज होतोय त्याच दिवशी. तर ब्रँडो, पचिनो, प्रभावळकर, मेनन, प्रभाकर, दुर्गुळे हे सगळं प्रिया बापट, उमेश सगळेच आता. तर आता हे कलेक्टिव्ह मराठीतला गॉडफादर एक्झॅक्टली. तर हे सगळं होत आहे. तर ॲज इन द स्पिरिट ऑफ द कल्चर, जसं खूप नाटकं येत आहेत आणि सगळी नाटकं भरभरून, तर हे आपण टर्न अराउंड करू शकतो का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारून पुढे जाऊया. बाकी नशीब जे आहे ते काय आय डोंट. याच डिस्कशनला पुढे घेऊन जायचा प्रश्न विचारायचा दिलीप काकांना. खरं तर आमचं बालपण किंवा आम्हाला सिनेमा जो कळतोय तो म्हणजे अगबे आरेच्यामध्ये आम्ही तुमचं कॅरेक्टर बघितलेलं होतं, ज्याला खरं तर संवाद पण नव्हते, पण ते आजही आमच्या लक्षात राहतं एक्सप्रेशन्सवरनं किंवा ज्या पद्धतीने ते निभावलं होतं. किंवा मगाशी देऊळचा उल्लेख झाला की त्यातले अण्णा असतील आणि आमचे सगळ्यांचेच पछाडलेला असेल किंवा झपाटलेला त्याची कॅरेक्टर्स असतील, ती आजही आम्ही किती वेळा पाहिली, किती वेळा ते सिनेमा लागले तरी आम्ही ते बघू शकतो आणि ते सांगू शकतो. पण मधल्या काळामध्ये तुम्हाला असं वाटतं का गेल्या 10-15 वर्षामध्ये असे सिनेमे फार कमी झालेत की ज्याचे कॅरेक्टर्स लक्षात राहत आहेत, त्याची कथा लक्षात राहते आहे किंवा ते सिनेमे आम्हाला पुन्हा बघू वाटत आहेत. तर तुम्हाला इतक्या वर्षाच्या या सगळ्या काळामध्ये तुम्हाला असं काय वाटतं की ह्या कालखंडामध्ये सगळं मिसिंग आहे किंवा आशय कुठं हरवतो आहे किंवा जे डेडिकेशन हवं किंवा जी कन्सिस्टन्सी हवी ती कुठेतरी आता कमी होत चालली आहे? खूप चांगला प्रश्न विचारलास भाई तू, तुझा मित्र आहे म्हणून. नाही खरंच चांगला प्रश्न. नाही मला हा जास्ती सांगू शकेल त्याच्याकडे येणार आहे मी पुढे. नाही मी सांगतो, पण मला स्वतःला असं वाटतं की टोटल फिल्म मेकिंग हे बदललं आहे आता बरंच आत्ताचं, आणि हे खूप नवे विषय घेऊन प्रॉमिसिंग डिरेक्टर्स आलेले आहेत असं मला वाटतं. मी आधी न ट्राय केलेले कसं होतं, पछाडलेला काय झपाटलेला काय नाही म्हटलं तरी असे कमर्शियल हिशेबी बरोबर नाही म्हणणं, पण ऑडियन्सला आवडतील अशा दृष्टीने केलेले सिनेमे होते. एक्सपेरिमेंट्स केलेले पुष्कळ त्याच्यानंतर आले. आता ते कुठले चालले कुठले नाही चालले का चालले नाहीत वगैरे मी सांगू शकेन असं वाटत नाही. पण मग हे असे एक्सपेरिमेंटल किंवा प्रायोगिक सिनेमे आणखीन कमर्शियल सिनेमे यातली सीमारेषा पुसली गेली आहे बरीच गेल्या ह्याच्यात. खूप वेगवेगळ्या विषयांवरचे आले सिनेमे. आत्ता मी कोविड संपल्या आम्ही सिनेमा केला आनंद महादेवनचा, मी रोहिणी हट्टंगडीनी. त्यांनी इंग्लिशमध्ये लिहिली स्क्रिप्ट, ती मराठी केली नंतर. इट्स टाइम टू गो, आता वेळ झाली. युथनेसियावर होता, इच्छा मरणावर. मी म्हातारा कपल, आम्ही मानाने जगलो आता मला मानाने मरायचं म्हणतं, असा सिनेमा होता आत्ता. तर तो इतका नाही चालला. पण किंवा आत्ता मी केला तो वेगळ्या कारणाने नाही चालला. पण तो ऋषिकेश गुप्तेची भन्नाट कॉमेडी होती आता आम्ही केलेली. सोनाली कुलकर्णी होती सिनियर, मी माझे एक ना ट्रिपल रोल होता माझा आणि सोनाली कुलकर्णीचा, आणि त्यांनी ती इतकी सुंदर पॅरडी केली होती. मी मला विषय म्हणतो विषयाचे वेगळे, पण आता चाललं का नाही मला माहिती नाही. मला त्याच्यामध्ये त्यांनी ते जसं अमर अकबर अँथनीमध्ये दोघे जण वगैरे हरवतात ना, यात 3-3 जण हरवतात.
म्हणजे माझं नावच त्या सिनेमातलं मनमोहन देसाई होतं माझं. आणि माझा जुळा भाऊ बिहारला जातो, त्याचं नाव चुन्नी मोहन देसाई, आणि एक दुबईला जातो त्याचं नाव अलीमोहन देसाई. आणि आम्ही तिघे एकत्र येतो. आणि ही जया, रेखा, हेमा, सोनाली कुलकर्णी, तिघीच वेगवेगळे 3 रोल्स केले होते. तर मला म्हणायचं की अशा तऱ्हेचे खूप वेगळे एक्सपेरिमेंट्स जे आधी मला वाटतं इतक्या तऱ्हेने आणि इतक्या आणि केले जात नव्हते, तेवढे केले गेले आता गेल्या काही वर्षात. लोकांची टेस्ट बदलली बघण्याची किंवा रिस्पॉन्स का मिळाला नाही, किंवा म्हणजे मिळायला हवा होता तेवढा मिळाला नाही माहित नाही मला. आता तात्या विंचूचा मंत्र आता अजून तो ओम फट स्वाहा वगैरे. आता मला किती रोल मिळतो किंवा मला किती डायलॉग्स आहेत असा खूप विचार ऍक्टर करतो एखादी स्क्रिप्ट घेताना. पण जेव्हा तुम्ही अगं बाई यारच्या केला तिथे एवढे स्टार कास्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा रोल असा आहे की तुम्हाला आणि खूप कमी अगदी शेवटी संवाद आहेत. ते जाणीवपूर्वक मला केदार शिंदेची फिल्म होती, ती केदार शिंदेची सिरियल होती गंगाधर टिपरे. डायरेक्टर केदार शिंदे होता. केदार शिंदे म्हणाला की तुम्हाला मी पहिली फिल्म करतोय माझी, तुम्ही या टिपरेमध्ये खूप बोललाय, म्हणजे आबा टिपरे, तर तिकडे तुम्हाला मी असा रोल देणार की तुम्ही बोलणारच नाही. म्हणजे असा कुठला रोल बघा आता म्हणे. आणि मग त्यांनी तो रोल दिला. नंतर बोलताना मला वाटतं काय अगदी शेवटी स्ट्राईक बद्दल काहीतरी, संपाबद्दल. की तू हिंदीमध्येही काम केलंस, मराठीतही काम केलंस, पण तुझा फोकस हा मराठीवर असतो. आणि मगाशी तू बोलताना बोललास की फिल्म किती चालतीये किंवा ती किती म्हणजे तो त्याच्यापेक्षा स्क्रिप्ट काय किंवा तो रोल काय हा जास्त महत्त्वाचा वाटतो. पण हे तू म्हणजे जाणीवपूर्वक निवडतोस की कसं असतं मग तुझं फिल्म सिलेक्ट करताना? नाही, मी एकतर भाषा बघून मी नाही हे करत. मला असं वाटतं की फिल्म आपल्याला चूज करते. हे मला खूप इंटेन्सली गेले 2 वर्ष मला वाटतंय, कारण अनेक माझ्या करिअरला एक खूप चांगली प्रतिक्रिया लोक देत असतात इंडस्ट्रीत आणि ऑडियन्ससुद्धा, की तू चांगले सिनेमे चूज करतो. पण त्यांना हे माहीत नाही की 90% सिनेमे जे मी चूज करतो ते मला चूज करत नाही. हाही एक त्यातला एक ट्रूथ आहे. आणि ते प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात ते होत असतं. मी ना फक्त अलाइनमेंट शोधत असतो असं मला वाटतं. ते काहीतरी जसं दिलवा म्हणणार की वास लागतो एक, त्या वास लागल्यावर ना आपण ते शेक करू शकत नाही. असं होतं की नाही मला हे करायचं आहे. कधी कधी ते नाही होत. जर झालं तर मग डू ऑर डाय ह्या तत्वावर मी काम करत असतो. तर आत्ता तू मला विचारशील की आता पुढे प्लॅनिंग कसं आहे तुझं, मला मी स्वप्नरंजन करत असतो की मला कशा प्रकारचे सिनेमे करायचे आहेत. कारण रोज एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्तिमत्व म्हणून मी स्वतःला शोधतोय आणि अनेक पॉसिबिलिटीज दिसतात. तर ते पॉसिबिलिटीज कुठे आणि कुठल्या फिल्मला किंवा नाटकाला ते मॅच करता येईल ह्याचा प्रयत्न मी रोज करत असतो. आता आधी जो तू प्रश्न विचारलास ना, मी काय एक्सपर्ट नाही आहे ह्या अख्ख्या ह्याच्यावर. आणि जसं तुम्हाला प्रश्न पडतोय, जसं आम्हालाही खूप प्रश्न पडतोय. आणि हे आम्ही एकमेकांशी ऑफलाईन इंडस्ट्रीमध्ये अनेकदा ह्याचं बोलणं होतं की काय नेमकं आहे काय नाही. पण ना मला असं वाटतं एस्पेशली सिनेमाच्या बाबतीत, सिनेमाच्या प्रोसेसेसमध्ये अनेकदा अडल्ट्रेशन होतं. फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया आल्यानंतर आता अटेन्शन स्पॅन कमी झालाय, तर मग 2-2.25 तासापेक्षा नको करायला सिनेमा. एका अर्थी हे बरोबर असेल, जे एक्सपर्ट्स आहेत ते सांगतायत ओके. पण मग त्या 2 hour 40 minutes to 2 hour 15 मध्ये त्या सिनेमाचा जो जीव आहे त्याचा सोलच तुम्ही मारून टाकलं तर मग काय फायदा आहे. म्हणून मला ना दशावताराचं खूप जास्त मला कौतुक वाटतं. कारण जे आमचे निर्माते आहेत, जो आमचा दिग्दर्शक आहे, त्यांनी खूप रिस्क घेतलंय. म्हणजे ये चला नाही तो घर जाएगा या लेवलला ते खेळतात. खरं मी सांगतोय तुला. म्हणजे आमचे जे 2 गाणी आली आहेत, एक ऋतुचक्रचं माझं आणि प्रियदर्शनीचं आणि औशीचं गो, ह्या दोन्ही गाणी ऑलमोस्ट 7 मिनिटाची गाणी. गेले 5 वर्ष मी ऐकतोय की 2:40-3 हे स्वीट स्पॉट आहे, नाहीतर ते व्हायरल होत नाहीत. आमची दोन्ही गाणी व्हायरल आहेत. तर त्याला
त्याचं क्युरेशन मध्ये कुठेतरी गडबड होतोय असं मला वाटतंय. मला असं वाटतं की जसं दिलीप काका म्हणाला की हे फिल्म मेकरचं मीडियम आहे आणि हे प्रत्येक काळात, म्हणजे आता मी गॉडफादरचा उल्लेख केला, गॉडफादर कशी बनली आहे हे तुला माहिती असेल. ज्यांना माहिती नसेल ते प्रत्येक टप्प्यावर याला बंद कसं पाडायचं, हे कसं एक बॅड इन्व्हेस्टमेंट आहे हेच हे होतं. तर सिनेमाला कायम हे अटॅक्स होतच आलेले आहेत आणि सिनेमा कलाकार कायमच मरतोय. म्हणजे काही नवीन आलं तर हा सिनेमा गेला, हे एक आपोआपच होतं. तर त्या इन्सिक्युरिटीमध्ये ऑल्सो महागडी कला आहे. त्यामुळे आपण कुठल्याही इन्व्हेस्टरला एका पॉइंट नंतर ते पटवायला पण इट बिकम्स अ catch-22 सिच्युएशन. तर मला असं वाटतं की कुठली फिल्म चालली नाही चालली, आत्ताचे जे कल्ट फिल्म्स आहेत, फॉर एक्झाम्पल स्वदेशची किती चर्चा होती आता, तेव्हा ती फ्लॉप झालेली फिल्म आहे. दिल से आता 25 वर्ष झाली लोक सेलिब्रेट होते, फ्लॉप झालेली फिल्म आहे. तर कोणती चालेल कोणती नाही आपल्याला माहित नाही, पण आय एम शुअर की या 10-15 वर्षातले अनेक सिनेमे मे बी एक 5-6 वर्षानंतर ते कल्ट फिल्म्स होतील आणि त्याच्याविषयी चर्चा होईल. ते म्युच्युअल फंड सारखं आहे किंवा स्टॉक मार्केट सारखं आहे. मे बी कोणीतरी म्हणेल की नाही याच्यावर लावा, पण ठपकन ते जाईल. पण 10 वर्षानंतर अचानक तर काहीही होऊ शकतं. तर ते क्युरेशन, त्या गोष्टीवर चर्चा व्हायला पाहिजे. ॲज मीडिया, ॲज फिल्म मेकर्स, ॲज ऑडियन्स. OTTमुळे खूप संख्या वाढली, त्याच्यामुळे चूज करता येत नाही लोकांना. ते पण आहे. पण माझं तेच म्हणणं आहे की आता मी BMCCला गेलो होतो आमच्याच कॉलेजमध्ये, तर तिथे एकाने विचारलं की आता सिनेमावाल्यांनी काय करायला पाहिजे. ऑनेस्टली मला माहीत नाही, पण मला असं वाटतंय ना की प्रत्येक माध्यमाला त्या एका सिनेमाला सिनेमासारखा आपण ट्रीट करूया. अनेक ऑफर्स मला आलेले आहेत, मी तुम्हाला सांगतो, ज्यात ना गोष्ट खूप चांगली आहे पण स्क्रीन प्ले सिनेमाचा नव्हता. मला त्यांना असं सांगावं लागलं की ही गोष्ट खूप चांगली आहे, तुम्ही आयदर ते रिराईट करा, त्यात काहीतरी सिनेमॅटिकनेस आणा. सिनेमॅटिकनेस म्हणजे काय, ग्रँजर नाही, एक ॲक्टरचा क्लोजअप जिथे तो काहीतरी कम्युनिकेट करतोय विदाउट डायलॉग, जिथे एक असा एक बॅकग्राऊंड स्कोर आहे, दॅट इज ऑल्सो सिनेमा. पण बरेचसे स्क्रिप्ट्सला मी नाही म्हणालो, कारण माझं असं आहे की तुम्ही ह्याचा सिनेमा नका करू, तुम्ही TV शो करा, तुम्ही डेली सोप करा, त्याच्यात पॉसिबिलिटी. तर कोणतं काय कुठल्या माध्यमासाठी, आणि सिनेमा हे कुठेतरी हे इट कॅन स्टार्ट ऑफ व्हेरी वेल आणि एडिट टेबलवर ते गंडू शकतं. ते एडिट टेबलवर वर्क होऊ शकतं, ते प्रमोशनमध्ये गंडू शकतं, सगळंच बरोबर होऊ शकतं, पण ते रिलीजला गंडू शकतं, हे काहीही होऊ शकतं. तर इट्स अन ऑन गोईंग प्रोसेस. पण हे विचारलंस तू, हे खूप कमाल, कारण ह्याच्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. की तुम्ही आत्तापर्यंत जेवढे वेगवेगळे रोल केलेत तेवढे वेगवेगळे मेकअप सुद्धा केलेत. अनेकदा आत्ता आम्ही पाहतो तर जे आर्टिस्ट आहेत त्यांना एकच प्रकारचा त्यांचाच मेकअप मन लागतो, पण तुम्ही तेवढे वेगवेगळे मेकअप आर्टिस्ट स्वीकारले सुद्धा, आणि अनेक मेकअप आर्टिस्ट तुमच्या म्हणजे तुम्ही कसं त्यांच्याशी हसत खेळत राहून मेकअप करून घेतात याच्याबद्दल सांगतात. तर तुमच्या लक्षात राहिलेला मेकअप मन हा कुठला? कारण हसवा फसवीमध्ये अनेक रोल तुम्ही केलेत, एक मेकअप आर्टिस्ट असायचा तुमच्याबरोबर, तोच वेगवेगळ्या पद्धतीच्या गोष्टी मला करायचा. तू म्हणाल ते बरोबर आहे. मला हसवापसीच्या एकच नव्हतं, मी 750 शोज केले आणि मी ते माझ्याकडून थांबवलं नाटक, त्याचे 1,500 प्रयोग झाले असते आणि थांबवलं म्हणून शिव्या पण खाल्ल्या. म्हणजे मला म्हणजे तू गाढव आहेस म्हणे, तू चालणारं नाटक चालवतो. तर मला माझी ती थिअरी नेहमी असते, ती गंगाधर टिपरेंच्या वेळेला पण होती की का थांबवलं, लोक विचारतात ते चांगलं असतं, कधी थांबवण्यापेक्षा. त्याच्यामुळे तर ते सोडा. तर मेकअप पण साधारण 7.5च्या मध्ये माझे 2 ते 3 मेकअप पण झाले. तर ते जास्ती क्रेडिट त्यांना का द्यावं असं वाटतं की आत्ता दशावतारामध्ये काय किंवा आणि कुठल्याही गांधीचा मेकअप रोज 2.25 ते 2.5 तास चालायचा. इथे 1.5 ते 2 तास डिपेंडिंग कुठला मेकअप मी करतोय. म्हणजे दशावतारमध्ये एरवीचा बाबुलीचा मेकअप तसा कम्पॅरेटिव्हली लवकर व्हायचा, किती 20-25 मिनिटात वगैरे असेल. बाबुली म्हणजे नेहमी जसा मी दिसणार आहे तसा बाबुली. पण ह्याला मेकअप वेळ लागायचा. यम, मत्स्यावतार आणि कुठला वगैरे हनुमान, ह्याला 1.5-2 तास लागायचा. पण यांना पुरेसा वेळ होता. म्हणजे ते जरी प्रोडक्शनची टीम किंवा असिस्टंट डायरेक्टर आला, चला चलो वो राह देख रे, चलो जल्दी करो, तरी त्याला वेळ होता. तसा हसवापुसवीला नव्हता.
असोफिसला माझ्या एंट्री नाटक चालू असायचं, 2-4 मिनिटामध्ये कम्प्लीट चेंज होतं. चिमणराव कुठे आणि तो चायनीज सारखा दिसणारा प्रिन्स कुठे, तो गेला की नाना कोंबडीवाला, मग इंटरव्हल, मग दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा म्हणजे माझी जुळी बहीण, 9वारी साडीतली गुलाब वगैरे कम्प्लीट तशी. त्याच्यानंतर बॉबी मॉड 20-22 वर्षाचा कॉलेजचा तरुण, आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा 4पट वयाचे कृष्णराव हेरमकर कम्प्लीट म्हातारे. आता हे कमी वेळात करणं हे जास्ती स्किल होतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या हास्यापासूनची मेकअप स्टेज, अर्थात हे खरं की तो स्टेजचा मेकअप होता, त्याच्यामुळे एक अंतर होतं. पहिल्या रोमधला प्रेक्षक आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अंतर होतं. सिनेमाला क्लोजअप येतो ना, त्याच्यामुळे मला गांधींचे कान लावायला खूप वेळ घ्यायचे, कारण ते मॅच करायला लागायचे. त्यांचे असे कान होते असे, तर ते लावायला इथे मॅचिंगला वेळ लागायचा. तसंच ह्याला पण कम्प्लीट रंग तर मत्स्यावतारामध्ये कम्प्लीट ब्लू रंग आहे माझा, तो असं पटपट कसा लावून होईल, आणि तो कॅमेरा येतो ना जवळ, तर ते त्यांना श्रेय आहे. त्याच्यामुळे प्रत्येक मला असं वाटतं की मी त्यांची मेहनत मी बघतो, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना आदरानेच तुम्ही वागवलं पाहिजे. आणि प्लस दिलीप काकाला फक्त ते करून बसायचं नव्हतं, त्यांना खूप फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची होती. तर म्हणजे त्याची एक लॉन्जिव्हिटी, म्हणजे आय थिंक मी फार काम नाही केलं दिलीप काका, पण हे दिस इज द बेस्ट मेकअप टीम सिनेमात मी पाहिला. कारण मत्स्यावतारामध्ये मला पाण्यात उतरलोय मी, खाडीच्या पाण्यात, नदीच्या पाण्यात, खोल पाण्याखाली, असे सगळे प्रकार मत्स्यावतारामध्ये, आणि तरी तो मेकअप जात नाही. म्हणजे काय पक्का असेल तो. आणि ते सगळं मला मी इथून जाताना 10 लोकांना विचारून हिलाही फोन केला, आपल्या सोनिया परचुरेला, की तुम्ही ते नाटकाचं आपल्या नृत्याचा मेकअप करता हैवी, ते काय करता ते म्हणाले माझ्या मुलीला विचारतो. मग तिने मुलीला, अतुल आणि याच्या सोनियाच्या मुलीला विचारलं की दिलीप काकांना सांग, आणि मी सगळी आयुध घेऊन गेलो होतो बरोबर तिथे दशावताराच्या तिकडे, की हॉटेलवर रूमवर परत कधी पहाटे, कधी येईन रात्री, मध्यरात्री कधी येईन, तेव्हा ते मेकअप काढत बसायचं. पण ते जितक्या प्रोफेशनली आणि जितक्या एफिशियंटली मेकअप करायचे, तितक्याच एफिशियंटली मेकअप काढायचे. हे फार कठीण आहे, खूप कम्प्लीट. एक मला काही करायला लागलं नाही, मी तिकडे जाऊन फक्त आंघोळ करून झोपायचो. किंवा हॉटेलला एलर्जी झाल्या स्किनवर, कारण हे होऊ शकतं रिएक्शन. तर त्याने मला कम्प्लीट, म्हणजे इतका ब्लॅक, यमाचा मेकअप कम्प्लीट ब्लॅक होता, मत्स्यावताराचा मेकअप कम्प्लीट ब्लू होता. तू बघ ना त्याच्यात, ह्याच्यात आहे ना ब्लू, तो सगळा काढून द्यायचे मला. आणि फार वेळ नाही, म्हणजे त्याच्या म्हणजे 1.5-2 तास नाही, तरी अर्धा-पाऊण तासामध्ये कम्प्लीट मेकअप गेलेला असतं. मला काही करायला लागेल, फक्त साबणाने तोंड धुतलं की मी झोपू शकायचो. तर ह्याला तर या इतकी चांगली कला, आणि मला कमीत कमी त्रास न देता केलेली, ह्याच्यात त्याला तुम्ही तेवढा रिस्पेक्ट. एवढंच की मी तसं सिनेमा माध्यमामध्ये दिग्दर्शकाला शरण जातो, तसं एकदा मेकअपकडे रंगभूषा करायला बसलो की मी डोकं आणि चेहरा त्याच्या ताब्यात होतो, त्यांना शरण जातो. मग डोळे बंद करून मग जे होईल ते पाहावे म्हणून असं डोळे उघडून बघतो. बराच उल्लेख केलेला आहे, पण म्हणजे 1944चा तुमचा जन्म आहे, 4 ऑगस्ट 1944 अशी बर्थ डेट आहे. आता पाण्यात जाणं, त्या पाण्यात जाणं असं म्हटलं तुम्ही, आणि म्हणजे वेगवेगळे शेड्यूल्स आहेत. आणि एनर्जीसाठी आजकाल लोकांना वेगवेगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात, एनर्जी ड्रिंक्स टू एनर्जी बारपर्यंतच्या. पण तुम्ही या सगळ्या गोष्टी त्याच ताकदीनं म्हणजे नाटक, सिनेमा आणि सिरियल्समध्ये करता. काय करता त्याच्यासाठी, आणि कुठून येते ही एवढी एनर्जी? नाही, तसं सांगणं कठीण. आता काय सध्या करू शकतो एवढं म्हणायचं म्हणजे करत असलेल्या कामाचं बळ मला आणखीन काम करायला उपयोगी पडत असं म्हणायला पाहिजे. आणखीन काही खास हे नाही आहे. मी थोडा बरीच वर्ष योगा करतो. हां, योगा नाही, योग आणि असं रामला रामा म्हणतात, योग करतो आणि प्राणायाम करतो. तर त्याचा उपयोग होतो का मला माहीत नाही, पण मी ते बऱ्यापैकी रेग्युलरली करतो. तिकडे पण करतो तो, जेव्हा कधी वेळ मिळेल. आमच्या शूटिंगच्या वेळेला पण, शूटिंगच्या वेळेला नाही, हॉटेल जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी करायचो. पण ते प्राणायाम त्याचे उपयोग होतो का मला माहीत नाही, पण ठीक आहे, नक्कीच होतो. आय डोंट नो, म्हणजे त्याच्यामुळे होतो का माहीत नाही मला, पण अजूनपर्यंत आहे असा. ऑल्सो कोकणाला आपण क्रेडिट देऊयात, कारण जे आम्ही जेवलोय छान, इतकं फ्रेश हवा, आम्ही रोज मासे आम्ही रोज खात होतो, सोलकडी भात, त्या जेवणात पण ती एनर्जी आहे. म्हणजे जे आपल्याला शहरात मिळतं
ते जरा आय डोंट नो. पण हे एवढं जेवल्यानंतर योग आला योगा करायचा? हां, हे एवढं जेवल्यानंतर योग आला का योगा करायचा? जेवल्याबरोबर नाही करत होतो सारखं किती वेळ एवढं तुडुंब जेवत नाही मी कधी. पण असं मुद्दाम काही ठरवून करत नाही. पण आता अजूनपर्यंत आय एम ओके असं आता. दिलीप सर, खरं तर तुम्ही बऱ्याच चित्रपटांमध्ये म्हणजे झपाटलेला, एक डाव भुताचा अशा चित्रपटांमध्ये विनोदी भूमिका साकारलेल्या आहेत. तर आमच्यासारख्या तरुणांना तुमच्या त्या भूमिकांमध्ये एकदम म्हणजे अशी सहजता पाहायला मिळते. तर तशा प्रकारच्या विनोदी भूमिका साकारताना ती सहजता तुम्ही कशी मिळवली, याबद्दल एखादा किस्सा ऐकायला आवडेल. नाही, पहिली गोष्ट म्हणजे ना, किस्सा तर आठवल की नाही माहिती, पण एक तुमची स्वतःची एक दृष्टी असते. मला स्वतःला असं नेहमीच वाटतं की संगीताचा कान असतो तशी विनोद टिपण्याची किंवा व्यंग हेरण्याची तुमची दृष्टी असते. मी ती दृष्टी विनोद जी तुम्हाला असायला लागते. सेन्स ऑफ ह्युमर, सेन्स ऑफ प्रपोर्शन. म्हणजे तुमचे एक काही बिघडलेलं वाटलं की तुम्हाला ते लगेच कळतं, टिपता तुम्ही, ती दृष्टी असायला लागते. आणि सेन्स ऑफ ॲब्सर्डिटी, ह्या 3 गोष्टी तुमच्याकडे असल्या तर तुम्ही ते विनोदी हे करू शकता. त्या नाटकात ते हे आहे. म्हणजे तुम्ही करून बघू शकता की समजा तर प्रचंड लाफ्टर आला तर पुढचं वाक्य तुम्ही नेमकं कधी घ्यायचं, तो कम्प्लीट लाफ्टर संपल्यानंतर लोकांचा घ्यायचं की चालू असताना घ्यायचं पुढचं वाक्य, की तो उतरत असताना घ्यायचं. तर या गोष्टी काही तुमच्या एक तो सेन्स ऑफ ह्युमर तुम्हाला असेल तर तो लगेच कळतो. आणि ते विनोदी भूमिका करणाऱ्या सगळ्यांनाच तो असतो. अशोक सराफ काय, लक्ष काय, प्रत्येकाला आपापला तो ह्युमर असतो. तो ती एक विसंवादी सूर टिपण्याची तुमच्याकडे ती ताकद हवी. तर ती दृष्टी मला असं वाटतं की असावी माझ्याकडे. त्याच्यामुळे मला ह्या काही गोष्टी लेखनामध्ये पण गुगली नावाचं सदर लिहायचं होतं, त्याच्यामध्ये या क्रिकेटर्सना खूप चिमटे काढायचो मी, बऱ्याच गोष्टी. तसंच ते ह्याच्यात पण मला मजा येते करायला विनोदी भूमिका करताना. चित्रपटातली अशी एखादी भूमिकेचा म्हणजे काही किस्सा आहे का, म्हणजे असं की असं काही घडलंय, म्हणजे नेमकं अशी विनोदी भूमिका आहे पण आतून ती गंभीर वाटली किंवा तुम्हाला आतूनच म्हणजे असं हसायला आलं, ती म्हणजे नेमकी कसं करावं, काय करावं, असं त्याबद्दलचा एक किस्सा आहे? जनरली विनोदी करताना मला नाही हसू येत, पण तो अंदाज येतो. मी हा आपण चित्रपटातली म्हणते का, नाटकातली चित्रपटातली मी तसं हे येत नाही. मला स्वतःला हसायला येत नाही, पण कधी कधी आसपासची मंडळी हसू शकतात त्याच्यामध्ये. मला आत्ता पटकन आठवलं, म्हणजे आपली माणसं नावाचा सिनेमा होता, आपली सुधीर भटनी प्रोड्यूस केला होता. त्याच्यामध्ये मी अशोक सराफचा बाप होतो. मी गोव्याचा, माझं नाव पै होतं, पै. तर एकदा स्वतःचीच दया येऊन आम्ही जेवायला बसलो, रीमा, अशोक सराफ आणि मी, आम्ही जेवायला बसतो. रीमा वाढते आणि अशोक सराफ माझा मुलगा आहे, त्याची काय नोकरी गेली आहे काहीतरी. तर मी स्वतःचीच दया येऊन एक हुंदका देतो मी. तर तो हुंदका इतका विनोदी आवाजात होता की संजय सुरकर डायरेक्टर होता, की असं काहीतरी तो असं म्हटलं तर कणणं, म्हटलं तर हुंदका, म्हटलं तर असं ते होतं. तर मी इतका तो विनोदी पद्धतीने दिला की अशोक असा हे करत होता, तो त्यांनी दस्तकडेचा अभिनय पण असा केला, म्हणजे तसं चेंडू उडवल्यासारखा घास पण. मला वाटतं आता हा रिटेक घेणार, पण संजय सुरकर म्हणा राहू दे हे असं राहू दे. तर आहे सिनेमा तसा, असं काहीतरी असं काहीतरी मी आता नाही करता येणार, पण तो असं स्वतःची दया येऊन की माझं हे काय चाललंय, मला काही, तर असं काहीतरी तो अशोक सराफनी तो तिथे कॅमेरा चालू असताना तो असा घास उडवला, तो असं इतका असं कधी कधी होतं. किंवा मी एकदा मी आणि अशोक एका सिनेमात होतो, तेव्हा मी ते फॉरेन आलेलं आहे मी, आणि तो इंग्लिश स्टाईलनी मराठी बोलतो मी, आणि मग ते बसला, तू कुठला श्लोक म्हणतात, वदनी कवळे घेता मी व्यारे ख्यावळे घेता वगैरे असं म्हणायला लागतो, आणि चष्मा आहे हे विसरून मी पाणी इथे लावतो असं लावतो. आणि मग ते लक्ष आणि अशोक बसल्यानंतर त्याचे रिॲक्शन काय होतील, तर ते ठेवलं त्यांनी. श्रीनिवास भणगे होते ते, म्हणे राहू दे.
म्हणजे मी विसरतो की मी चष्मा लावलेला आहे आणि मला सवय नाही असल्या श्लोकाची वगैरे. त्याच्यामुळे मी ते पाणी डोळ्याला लावायचे कधीतरी केलेलं असणार मी इंडिया सोडायच्या आधी. ते मी लावतो ते बरोबर चष्म्यात जातं असं त्या पाणी. तर त्यात हे रिॲक्ट करायला अशोकाने लक्ष होते त्यांनी काय रिॲक्ट केलं असेल बघ. असे पुष्कळ आहेत मी असं त्या वेळेला आत्ता मला 2 आठवले म्हणून ते दोन्ही वेळेला अशोक होता बरोबर. खरं तर आम्हाला तात्या विंचूच्या संदर्भातला काही किस्सा असेल तर कुठला? तो तात्या विंचूच्या संदर्भातला काही किस्सा असेल कारण ते जे संदर्भातला आत्ता नाही आठवत मला. तात्या विंचूच्या संदर्भातला सगळ्यात मोठा जिवंत किस्सा म्हणजे तात्या विंचूला जो ज्यांनी त्यात मेन रोल केला त्याचा मुलगा अतिशय घाबरायचा, तो अभिनय बेर्डे. अभिनय बेर्डे प्रचंड घाबरायचा. म्हणजे अभिनय बेर्डेला मांडीवर घेऊन लक्ष बसला होता, एवढाचा होता अभिनय बेर्डे. आता तो माझ्यावर काम करतोय तर तो म्हणतो अरे हा तात्या विंचूला एवढा घाबरतो. लक्ष म्हणायचा की तो तर जेवत नसला किंवा काय मनासारखं ऐकलं नाही त्यांनी तर तात्या विंचूला बोलवतो म्हटलं तर तो लगेच जेवायला लागायचा. आणि एकदा कुठल्या तरी पार्टीला मी गेलो तिकडे तो आला होता टीव्ही. तर हे कोण माहितीच का सबुरे येतात ते लक्षात त्याला सांगितलं कानात तात्या विंचू. तो जो घाबरला तुम्ही जातो मी त्यात एरवी एवढा गरीब दिसतो तरी तो तात्या विंचू या नावानी तो इतका घाबरला होता. अभिनय तो स्वतः सांगत होता. तो त्याची धाकटी बहीण स्वानंदी ती पण घाबरायची खूप. खरं तर तुम्ही मगाशी पण बोलताना म्हणाले की तुम्ही बऱ्याच म्हणजे वर्षांपासून म्हणजे तरुणपणात पण तुम्ही म्हातारपणीचे अभिनय केलेत. तिकडे नेट प्रॅक्टिस झाली आता ऍक्च्युली मॅच चालू आहे. ही खरं तर मोठी खंत आहे आणि ही खरं तर मोठी खंत आहे म्हणायला लागेल. आणि तुम्हाला जसं तुम्ही सांगितलं मगाशी की 3 कॅरेक्टर्स मध्ये बायको नव्हती. आता देऊळमध्ये पण अण्णाला आताच कळलं मला. हा नाही आणि देऊळमध्ये पण अण्णाला बायको नाही आहे तर आता काहीतरी मल्टिपल बायकांचा रोल घ्यायला पाहिजे. हा तेच ना, हा तुमच्यावर एक तर अन्याय आहे. आणि तुम्हाला त्यावर नाही वाटलं, आता ऐकताना वाटते काय हो त्याला जास्त दुःख झालंय. फार अन्याय आता वाटतं, फार अन्याय सहन केला आपण. नाही आता मी आता सांगणार आहे पुढच्या लेखकाला दिग्दर्शकाला आता म्हणजे मल्टिपल म्हणजे हा सारखे एक लग्न करतो तिला सोडतो, दुसरं करतो तिला सोडतो, मुलगा 5-6 लग्न एकच सगळं भरून काढायचं. मुलाचा कॅमिओ देतोय तो 4 बायका बघतो आणि पळून जातो एवढाच एक शॉट. मुलगा फोटोत नाही. खरंच तुमच्या एनर्जीला मानायला पाहिजे. काही बायको नाही म्हणून बायको नाही म्हणून मला खरं तर प्रश्नच विसरून गेलो तुम्हाला काय विचारायचा. वेलकम टू द वर्ल्ड ऑफ दिलीप. नाही पण प्रश्न मला हा विचारायचा आहे की आता तुमच्या शेजारी एकदम असा रोमॅन्टिक चॉकलेट हिरो बसलेला आहे. मग असं तुम्हाला कधी अशी ऑफर आली नाही का की रोमॅन्टिक सिनेमा केलं? नाही खरंच केलं नाटक केलंय हे पण खरंच केलं. नाही आपल्या वेगळ्या भूताचा माझा पहिला सिनेमा त्याच्यामध्ये मी यंग भोळा होता तो, पण तो रंजना हिरोईन त्यावेळची टॉपची हिरोईन होती, सुपरस्टार होती. आणि मी पहिला सिनेमा माझा मी नाटकातला माणूस, नाटकातला अवॉर्ड विनर वगैरे. तर तिचे आम्ही यंग मास्तर होतो, मास्तुरे त्याच्यामध्ये होतो. मी बऱ्याच पैसे केले. लालका कुबल बरोबर एक सिनेमा केला होता झाकली मूठ 1.25 लाखाची, त्यात मी यंग याचंच केलंय. यंग पण केले बरेच मी. अच्छा, आता दोघांसाठी एक थोडक्यात उत्तर द्या खरं तर की दशावतार असेल किंवा इकडे विदर्भामध्ये झाडीपट्टी आहे किंवा तमाशा असेल, अशा वेगवेगळ्या ज्या लोककला आहेत अशा लोककलांना पुनर्जीवन देण्यासाठी म्हणजे आपल्याला त्याची अवस्था आता कशी आहे सगळ्यांनाच कल्पना आहे त्याची. मात्र आता झाडीपट्टीवरती हॉलिवूड नावाचा सिनेमा आला होता. कुठला? हॉलिवूड नावाचा सिनेमा आला होता. त्यानंतर म्हणजे तमाशा तर बऱ्याच सिनेमामध्ये म्हणजे नटरंग म्हणा किंवा ह्याच्यामध्ये आहे. तर अशा लोककलांना पुनर्जीवित करण्यासाठी सिनेमांची का गरज पडते? म्हणजे तुम्ही सिनियर कलाकार आहात म्हणून, तू यंग आहेस त्यामुळं तुम्हाला म्हणजे का पण झालं तर बरं होईल. म्हणजे मला म्हणायचं की या सिनेमाच्या निमित्ताने लोककलाकडे लक्ष गेलं. मग तेच मगाशी म्हटलं मी की या आमच्या दशावताराच्या निमित्ताने परत जर हे झालं, पुनरुज्जीवन झालं किंवा जरा त्यांची आणखीन अवस्था चांगली झाली, आर्थिक परिस्थिती सुधारली, मोठ्या प्रमाणात दखल घेतली गेली दशावतारी मंडळींची, तर खूप आम्हाला आनंद होईल. सगळ्यांनाच आम्हाला काम करणाऱ्यांना, कारण आम्ही जवळून बघितलेलं आहे.
म्हणजे मी म्हटलं ना दशावतार आत्ता बघितली या निमित्ताने मी दशावतारी निवृत्त कलाकारांशी खूप सिनियर त्यांच्याकडे जाऊन आम्ही भेटलो, त्यांचे अनुभव ऐकले आणि काही त्यातले स्टार दशावतारी कलाकार आमचं वर्कशॉप घ्यायला आले आणि ते सिनेमात देखील आणि सिनेमात पण आहेत ते. आणि परत सिनेमात काम करताना त्या दशावतारी आर्टिस्ट सिनियर आर्टिस्टनी सांगितलं सुबोध खानोलकरला, मला सिनेमात मी काम करतो पण मला दशावतारी माणसा रोल देऊ नका. त्याला वेगळा रोल दिला सुबोधने. अधिक काळ तुम्ही हिंदी आणि मराठी रंगभूमीला दिलेला आहे, त्यामुळे ही सिस्टीम चांगल्या पद्धतीने तुम्हाला माहिती आहे. तरुणांना मराठी सिनेसृष्टीत येऊ बघणाऱ्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? आणि खास करून जेनजी किड्समध्ये पेशन्स नाहीये वगैरे गोष्टी बोलल्या जातात, त्यांना तुम्ही काय सांगाल? जेनजी किड्समध्ये पेशन्स नाहीये वगैरे म्हटलं जातं. मी मलेनियल. जेनजी मध्ये काय नाहीये? पेशन्स नाहीये त्यांच्यात असं म्हटलं जातं, संयम नाहीये कोणत्याही गोष्टीसाठी असं बोललं जातं. तर काय तुम्ही अशा तरुणांना सांगा? मी असा सल्ला कसा देणार, कारण प्रत्येक वेळा सिच्युएशन खूप वेगळी आहे प्रत्येकाची. मला असं वाटतं की वेगळी आहे. मला वाटतं की माझ्या बाबतीत मी रोज मागितले नाही, पण मला वाटतं पेशन्स असायला हवा हे एक सांगीन. आणि दुसरं म्हणजे शॉर्टकट शोधू नये कुठल्याही बाबतीत असं मला वाटतं. कुठल्या बाबतीत कशालाही शॉर्टकट नसतो. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणजे त्याला एक तुम्हाला पेशन्स ठेवायला लागतो आणि मेहनत करण्याची तयारी पाहिजे, म्हणजे सातत्य ते एवढं मी सांगू शकेन. पण मला माझ्या बाबतीतच म्हटलं आता मागे वळून पाहताना तर मला योग्य वेळी योग्य काळी योग्य वळणावर योग्य संधी देणारे योग्य व्यक्ती भेटल्या. मी ह्याच्या आधी सांगितलं होतं मी ह्याच्यामध्ये की अनेक माझ्या व्यक्तिरेखा ज्या तुम्ही आत्ता कोणी उल्लेख केल्या त्या व्यक्तिरेखा माझ्या आधी त्या दिग्दर्शकांना माझ्यात दिसल्या. मी कास्टिंग झालं हे क्रेडिट त्यांना आहे. तर हे असं प्रत्येकाच्या बाबतीत होईल का मला माहीत नाही, पण मला असं वाटतं की मी केलेलं भेक म्हणजे पेशन्स. मी कधी रोजच्या मागे धावलो नाही. ते मिळालं आणि ती मिळाल्यानंतर मग त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचा हे केला. आणि मला असं वाटतं की जेनझीला हे मला सांगायला आवडेल की तुम्ही जर ह्या करिअरमध्ये येताय तर एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड, आणि जे अनएक्सपेक्टेड आहे त्याला तुम्ही बॉक्स करू नका. आणि जसं दिलीप काका म्हणाले की ते स्वतःवर काम, स्वतःच्या क्राफ्टवर काम आणि तुम्ही काय देताय ह्याच्याकडे लक्ष, रादर दॅन की आधी आपण दाखवूया आणि मग त्यात मटेरियल भरवा, असं नाही. ते उलटं असलं पाहिजे. ज्यावेळेस आपण ट्रेलर बघितलं होतं त्यावेळेस बघितल्यावरती एकदमच असं वाटतं की आपण काहीतरी एकदमच तगडा मूवी तयार करतोय. ॲक्च्युली ते फ्रेम्स जे आहेत तिथल्या, तुमचा जो मेकअप आहे किंवा वगैरे ते सगळे जे डार्कनेस वगैरे सगळा जो दिसतोय तो, तर ते दशावतारच्या आधी एक तुमचा नारबाची वाडी पण आलेला होता. त्यामध्ये म्हणजे तो किती वेळेस बघितला तर ते असं वाटतं की आपण दरवेळेस कुठूनही सुरू केला तरी ते बघावं वाटत असतो तो. म्हणजे ते त्या कॅरेक्टरचं किंवा त्या सिनेमातल्या सगळ्या लोकेशन्सचं सगळं ते एक ताकद म्हणता येईल ती आपल्याला. त्या दोन्ही सिनेमांमधले कॅरेक्टर्स तुम्हाला कोकणातलेच आहेत आणि ते असं काही त्यात सिमिलॅरिटी वाटली किंवा दोघं असं म्हणजे की त्याचं नारबाची वाडीचं तुम्हाला दशावतारमध्ये फायदा झाला काही असं? नाही, नारबाची वाडीचा फायदा नाही झाला. पण तू आता विचारलं तर खूप चांगलं आहे. मला सांगायला आवडेल की मला पुष्कळाला विचारत की तुम्ही रोल्स केलेत तर काही रोल्स मला खूप तयारी करायला लागली, काही रोलची काही करता करता मिळाली. नाटकात इथे करता करता मिळत नाही, ते प्रिपेअर्ड जायला लागतं. तर काही सहज मिळाले. तर सहज जे मला मिळाले त्याच्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्यातलं एक नारबाची वाडी होता, गंगाधर टिपरे आणि तात्या विंचू. ह्या मला काही मेहनत न करता, खूप विचार न करता, खूप तयारी न करता मला पटकन ते बेअरिंग मिळालं, पटकन मॅनरिझम्स मिळाल्या, प्रत्येकाचा आवाज मिळाला. गंगाधर टिपरे, तात्या विंचू आणि नारबाची वाडी मतलब नारबा, हे तीन. ह्याच्यासाठी दशावतारातल्या बाबूलसाठी मला खूप तयारी करायला लागली. कारण मला असं वाटलं की हे असं लेयर्ड खूप ह्याच्यामध्ये त्याला खूप पदर आहेत, त्या ह्याला खूप बारकावे आहेत, खूप छटा आहेत. नारबा मला पटकन मिळाला का मला माहीत नाही. गंगाधर टिपरे पण मला बोलण्याचा आवाज आधी मिळाला. मग ते बोळकतो, म्हणजे त्याला दात नाही आहेत. मला सगळे दात अजून तरी शाबूत आहेत. दात नसलेल्या माणसाची ॲक्टिंग होती, जाड चष्मा होता, दिसत नव्हतं काही मला स्टेजवर. हे मला असं बघायला लागायचं कुठे कुठे फर्निचर ठेवले. शिर्या मी विकास कदम, शिर्या आणि मी जेव्हा टी व्ही बघायचो क्रिकेटची मॅच आणि दोघे वाद घालायचो तर मला काही दिसायचं नाही. पण लोकांना वाटायचं की आपण बरोबर काम
तर ह्या सगळ्या गोष्टी मला पटकन मिळाल्या. आबांचा आवाज, हे सगळं त्याचे मॅनरिझम्स वगैरे का माहीत नाही मला, मिळाल्या. पण बऱ्याच गोष्टी म्हणजे हसवापसीची साही पात्र, पु ल देशपांडेंचं एक गंभीर नाटक केलं होतं एक झुंज वाऱ्याशी म्हणून, दशावतार, ह्यासाठी खूप तयारी करायला लागली. मला असं वाटतं त्यांना दिग्दर्शकांना प्रश्न विचारून स्वतःवतो मी त्याची मला जाहीरपणे विजय केंकरेंनी सांगितलं. विजय केंकरे माझा नाटकाचा 6 का 8 नाटकाचा डायरेक्टर आहे. ते हे प्रश्न विचारून जाम स्वतःवतात. म्हणजे मला असं वाटतं तुमचा रात्र आरंभ मधला खूप कठीण. तर रात्र आरंभ मधला खूप कठीण रोल होता. हो, तर ते रात्र आरंभमध्ये म्हणजे मानसिक संतुलन बिघडलेल्या विषयावरची चौकट राजा केला मी. नातीगोतीमध्ये मतिमंद मुलाचा बाप होतो मी. अतुल परचुरे मतिमंद मुलगा होता. आणि तसा रात्र आरंभमध्ये नॉर्मल आहे तो माणूस, कुटुंब वत्सल आहे, कुटुंबावर प्रेम करणारा सगळ्यांना. पण मध्येच तो वेगळ्या ट्रान्समध्ये जातो, आपल्या स्वतःचा विश्वास जातो आणि त्याला समोर सगळी दुनियाच वेगळी वाटते, समोरची माणसं वेगळी वाटते. स्वतःच्या मुलाला तो शत्रू समजतो, मारतो म्हणजे ठार मारतो. असा सीन होता त्याच्यात. तर मला खूप लोकांनी विचारलं नंतर घेऊन जातो तुम्ही वर्तमान काळ संपवतो. अजून एक मला विचारलं पुष्कळकोनी की तुम्ही नाही तुम्ही खूप याच्यासाठी खूप तयारी केली होती का तुम्ही? कमाल 3 हे दाखवलेत म्हणजे कुटुंबवत्सल, तो हा वेगळ्या विश्वातला, आणि मग मला मारल्यानंतर त्याला अटक करून घेऊन जावा त्या खूनी. तर म्हटलं मी काही केलं नाही. मग सगळी मेहनत, सगळं काम, सगळं दिग्दर्शन अजय फणसेकरनी केलं. अजय फणसेकरनी केलं होतं. असंही होऊ शकतं. बरोबर. हो, काय तुझा काय प्रश्न? नाही, त्याला एक विचार कसा सिद्धार्थला विचारायचा आहे. त्यानंतर थोडक्यात तू उल्लेख केला होता राजवाडे यांचा संस्था. तोही म्हणजे मी कधी कुठेही कुठूनही बघायला सुरुवात केलं तरी तो किती वेळेस बघितला तरी त्यामध्ये राजवाडे यांचं संस्था कसं होतं ना त्या काळामध्ये की ते असं वाटायचं की यार मराठी मूवीला असं काहीतरी हे सला हे असले काहीतरी बनतात, नाहीतर काय ते एकच जॉनर कॉमेडी वगैरे असल्या पद्धतीचे तेच सगळ्या गोष्टी होतात. तर तुझा तो अनुभव कसा होता राजवाडे अँड सन्समध्ये काम करतानाचा? त्याला एक जोडून आणखी दुसरा लगेच विचारून घेतो कारण वेळही कमी आहे. की तू इरफान खान सोबत काम केलेलं आहे, कारवामध्ये असेल किंवा करीब करीब सिंगलमध्ये, आणि दुसरा अजून दिलकीर सलमान सोबतही तू काम केलंय. कारवामध्ये माझा एक कॅमिओ होता, तर त्यात दुलकरचा मेन रोल होता म्हणजे. आणि करीब करीब सिंगलमध्ये होतास. दुलकीर बरोबर तू माझ्या ते सोलो आणि कारवामध्ये पण तिकडे? नाही, सोलोमध्ये अजून एक सिद्धार्थ मेनन आहे वेगळा. अच्छा, ओके. तर तो होता. हो, दोन आम्ही दोघे आहोत. अरे इतकं कन्फ्युजन आहे ते विचारू नका काय. आता तो आहे, तो एक म्युझिशियन आहे, थायकुडम ब्रिज नावाचा एक बँड आहे. तो माझा मित्र पण आहे. म्हणजे आम्ही एकमेकांना क्रेडिट देत असतो की तुला माझ्या सिनेमाकडे घेऊन टाक असं आम्ही. एनिवे हा, तर मला असं विचारत होतं की मग ते तसे राजवाडे अँड सन्स सारखे सिनेमे पुन्हा आणखी मराठीत आपल्या त्या पद्धतीचे त्या जॉनरचे किंवा तसलं काहीतरी असं भव्य दिव्य वगैरे वेगळंच आपण फॅमिली दाखवतो तसे आणखी व्हायला हवेत किंवा तसे येत नाहीत काय? म्हणजे तुला काय वाटतं की त्याचं विश्लेषण तू कसं करशील? काय आहे की परत ते किती बॉक्स ऑफिस आहे त्याच्यावर ते येऊन ठेपतं ना. आत्ता ती तुम्ही जसं म्हणताय तसं खूप लोक मला येऊन आता राजवाडे अँड सन्ससाठी सेल्फ्या आत्ता मागतात की अहो राजवाडे अँड सन्स काय सिनेमा आहे काय. म्हणलं की तुम्ही कुठे होता जेव्हा थिएटरला लागली ही फिल्म? तर आणि मी हे केलं होतं की मे बी आपण वाईट सिनेमा बनवलाय, तेव्हा मी हे ठरवलं होतं माझ्या मनात. नंतर जेव्हा ते OTT आणि TV वर लागलं तेव्हा खूप जास्त प्रतिसाद मिळायला लागला. तर मे बी या प्रतिसादानंतर अशा फिल्म्स बनतील. कारण खूप अप्रतिम एक्सपिरियन्स होता. म्हणजे अतुल कुलकर्णींनी स्वतः प्रोड्यूस केलेली ती फिल्म होती. हो का? हो, अतुल आणि सचिन कुंडलकर यांनी एक कंपनी काढली आणि त्यांनी खूप म्हणजे आम्ही प्रेमाने ती बनवलेली ती फिल्म. म्हणजे खूप मज्जा आली आम्हाला, प्रचंड मज्जा आली. तू विचार ना. भूतकाळ थोडंसं भूतकाळाकडे घेऊन जातो. पाठ करून आलाय. तुम्ही फार्मा कंपनीमध्ये होता सुरुवातीला कामाला, त्याच्यानंतर तुम्ही फार्मा कंपनी सोडून नाटकाकडे आला, तर ते आव्हान कसं होतं? आणि त्यानंतर कट्टू आता असं वाटते का की बरं झालं फार्मा कंपनी सोडली? हो, फार्मा कंपनी सोडली हे खूप बरोबर आहे तुझा प्रश्न. ते खूप नंतरच आहे. म्हणजे खरं आधी सोडलं म्हणजे सायन्सचं फील्ड सोडलं मी. मला आता सांगितलं तर कोणाला खरं वाटत नाही,
पण मला हे नटबीट काही होईनचं वाटलं नव्हतं कधी मला. माझी सायन्सची करिअर होती आणि मी BSc पर्यंत रुईया कॉलेजला होतो, तिथे BSc केलं. मग टाटा रिसर्च सेंटरला बायोफिजिक्स घेऊन MSc झालो. MScला मला फर्स्ट क्लास होता. मग मी 1 वर्ष भाभा अणु संशोधन केंद्रात रेडिएशनचा डिप्लोमा केला. म्हणजे माझं काय म्हणतात त्याला महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि जे सगळं उद्दिष्ट वगैरे वगैरे होतं ते मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक्समध्ये संशोधन करायचं. कुठे तर कुलाब्याला TIFR आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, तिथे. कारण तिथले ते डॉक्टर ओबेद सिद्दीकी म्हणून जे आहेत ते आम्हाला MScला लेक्चर द्यायला होते. मला फार त्याचा सब्जेक्ट आवडला, ते आवडले आणि वास्तू आवडली. 3 बाजूने समुद्र आणि तिकडे म्हटलं इथे संशोधन करायला छान आहे. तर तसं ते टिपिकल त्या तिथल्या क्लार्कनी सांगितलं. मला वाटलं की या करतील, काय कोणी या केलं नाही. ते म्हणजे फर्स्ट क्लास वगैरे मिळाले, अमुक ॲडिशनल क्वालिफिकेशन BRCला जाऊन डिप्लोमा केलं आहे. ते म्हणाले की तो क्लार्क अतिशय काय म्हणतात कोरडेपणाने म्हणाला, अहो आता काय हे करताय, जाहिरात येईल तेव्हा बघूया आपण. होय, जाहिरात येईल तेव्हा वाट बघा म्हणाला. ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे TIFR वगैरे, तर SOची पोस्ट होती, सायंटिफिक ऑफिसर. आलीच नाही. 5 महिने झाले, 6 महिने आलं. म्हटलं हे काय. तर मी एकदम खाली जमिनीवर आलो आणि मग मी निर्णय घेतला की फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करायची. मग मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होतो अंधेरीला. रॅलीजची फार्मास्युटिकल डिव्हिजन होती, तिकडे मी केमिस्ट होतो क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला. आणि हे सगळं त्यावेळेला तिन्ही माध्यमातलं एकत्र ही कामं सुरू झाली आणि मला जाम इंटरेस्ट वाटायला लागला. नाव झालं माझं, काय हे मिळालं, अवॉर्ड्स वगैरे मिळायला लागली. त्यावेळेला कुठलंही कन्सेशन मी घेतलं नव्हतं माझ्या नोकरीतनं. शनिवार मग ऑफ असायचा. पण सूर्याची पिल्ले नावाचं नाटक, ही आमची ओरिजिनल कास्ट होती. आमच्या रिहर्सलला नाटककार वसंत कानेटकर वगैरे यायचे रिहर्सल. कमर्शियल तुमचं पहिलं नाटक? हो ते सूर्याची पिल्ले नाटक. त्याच्यामध्ये आम्ही चार भाऊ कोण, माधव वाटवे, बाळ कर्वे जो आता गेला, गुंड्या भाऊ नंतर केला ना, तो बाळ कर्वे माझा भाऊ होता त्या नाटकात. बाळ कर्वे, मी आणि मोहन गोखले हे आम्ही 4घे भाऊ होतो. सूर्याची पिल्ले, अमरापूरकर नगरहून आला होता वगैरे. तर ते नाटक केलं. त्यावेळेला कुठलंही कन्सेशन न घेता, बाबा काही बँकांमध्ये किंवा LICला वगैरे असं मी ऐकलं की इथे खुर्चीला कोट अडकवून जातात की, तर ते बाकी सगळे म्हणतात जा तुमचं काम आम्ही बघतो म्हणून जा, नाटकाच्या प्रयोगाला जावं. तसं काही नव्हतं तिकडे, चोख काम करायचं. आणि शनिवारावर ऑफ. तर ते नाटक करत होतो, चिमणराव सिरियल करत होतो आणि एकदा भूताचा सिनेमा केला. तो सिनेमाला मी जरा चालूगिरी केली. आमचे बॉस जे होते प्रोडक्शन कंट्रोलर ते पारसी होते. तर त्यांना मी जाऊन सांगितलं सर मला रजा पाहिजे म्हणून. वॉल्ट डिस्नीची मूव्ही होती ब्लॅक बिअर्ड्स घोस्ट म्हणून, त्याचा मराठी रिमेक करतायत एकदा भूताचा. हे रिमेक बरोबर होतं पण वॉल्ट डिस्नीची फिल्म कुठे आणि मराठी कुठे त्यांना माहीत नव्हतं. तर ते हो का त्यांनी ऐकलं. त्या म्हणाले त्यातला मेन रोल मी करतोय सर. ते जवळजवळ उठले आपलं म्हणजे आपल्या इथल्या केमिस्टला एक मेन रोल मिळतोय वॉल्ट डिस्नीच्या मराठी रिमेकमध्ये. तर ते म्हणाले ओके सो व्हॉट यू वॉन्ट. म्हटलं 35 दिवस घे म्हणाले, यू डू दॅट फिल्म. असं पारसी बॉसने सांगितलं. मिस्त्री नावाचे होते. त्या रजेमध्ये मी सांगायचा मुद्दा की त्या ह्याच्यामध्ये मी हे सगळे उद्योग करत होतो कन्सेशन न घेता. आणि मग खूप मला हे ओढाताण व्हायला लागली. मग ते सायन्स की ॲक्टिंग आणि ते लेखन पण चालू होतं त्यावेळेला. ते असं सुरू झालं. मग त्यावेळेला एक गजरा नावाचा कार्यक्रम असायचा TVवर. त्याचं सुरेश खरे कंडक्ट करायचे. तर सुरेश खरेंकडे मी बोललो होतो. त्याने मला एक ऑफर दिली. मी त्याला म्हटलं की कुठलं आसार मला मिळालं तर मी हे करायला पण तयार आहे, पण मला जरा जास्ती स्कोप मिळाला पाहिजे अभिनय करायला. मग त्यांनी मला एक ऑफर दिली. त्याचा फार्मास्युटिकल कंपनीशी काय संबंध नव्हता. म्हणजे आमच्या बेटर प्रॉस्पेक्टसाठी हेक्स किंवा ग्लॅक्सो किंवा अशा कंपन्या मोठ्या होत्या. तिकडे नाही गेलो मी. नोकरीच सोडून दिली आणि नव्याने सुरू झाले. त्यावेळेला नवीन सुरू झालं होतं व्हिडिओ प्रोडक्शन हाऊसमध्ये मी पार्टनर म्हणून लागलो तिथे. आणि मग ते पण 6-7 वर्षांनी सोडून खूप उशिरा म्हणजे 40-42 उलटल्यानंतर मी हसवापसी नाटक सक्सेसफुल झाल्यानंतर मी पूर्ण वेळ ॲक्टर रायटर झालो. इतक्या उशिरा. त्याच्यामुळे त्याच्या तू म्हणतोस ते बरोबर आहे. त्या आधी काही सगळं हे सांभाळूनच केलं होतं. सर तुम्हाला आम्ही देऊळ चित्रपटामध्ये बासरी वाजवताना पाहिलं. तुम्हाला खरंच बासरी वाजवता येते? काय बासरी वाजवता येते तुम्हाला? नाही ती गमतीशीर आहे. अरे मला काही मला माउथ ऑर्गन खूप चांगला वाजवता यायचा.
इतका चांगला वाजवायचो मी माउथ ऑर्गन की मला नाटकामध्ये दिग्दर्शकांनी माउथ ऑर्गन वाजवायला लावला. पण बासरी नव्हती वाजवता येत. बासरीमध्ये मला उमेश कुलकर्णी म्हणाला की तुम्हाला बासरी वाजवायची काय मचाणावर बसून, जिकडे गिरीशच येतो, गिरीश वरती येतो चढून. तर म्हणतो अरे मला येत नाही. नाही तुम्ही जाता. तर अनिल अवचट त्यांच्याकडे मी गेलो. ते काही करू शकायचे. ते डॉक्टर, पण ते उत्तम लेखक, उत्तम हे ओरिगामी, नंतर काष्टशिल्प आणि पावा. तर त्यांनी मला अरे ये बस, मला उमेशचा फोन आला, बस इकडे बस. मग आम्ही बसलो शेजारी. मग त्यांनी म्हण तुला देतो. आणि त्यांनी एक शस्त्रासारखा दिसणारा पावा काढला, एवढा मोठा. हे म्हणते हे काय? तो हा पावा म्हणून तो असा धरून. तर त्यांनी शिकवला मला. मी त्याला म्हटलंय बघा मला मी तिथे वाजवणार नव्हतो रे, असं कसं वाजवता येईल. ते शेवटी होतं ते हे, पण धरता तर आला पाहिजे ना. मी काहीतरी असा धरला तर. मग त्याने मला शिकवलं तो कसं धरायचा, कसा वाजवतात ते. तर तिकडे मी शिकलो. तर तशी मी ग्रीप पावायची शिकलो. तशीच ग्रीप गंमत वाटेल तुम्हाला ऐकताना, पण गजेंद्र अहिरेच्या पोस्टकार्ड सिनेमामध्ये मी निरक्षर अतिवृद्ध, म्हणजे ह्याच्या बाबुलीपेक्षाही वृद्ध लाकूड तोड्या केला होता. लाकूड तोड्या. आणि तिकडे आमचा वखारीचा मालक वैभव मांगले आणि माझा सह लाकूड तोड्या प्रवीण तरडे. तर त्याच्यामध्ये मी कुऱ्हाड कुठली मला, मी तिकडे पुण्याला नागनाथ पार म्हणून आहे. तर नागनाथ पारकडे एका वखार, मॉडर्न वखार होती. तिकडे ते गेलो मी. काय साहेब या 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 काय काय पाहिजे? म्हटलं मला जरा कुऱ्हाड धरायला शिकवतो. तुम्हाला? त्याने मला कुऱ्हाड धरायला शिकवली. ग्रीप कशी असते कुऱ्हाडीची, ती कुऱ्हाडीची एक ग्रीप शिकायला मी बासरी म्हणजे पावा किंवा मुरली नाही, मुरली छोटी असते ना, ते पावा आणि कुऱ्हाड हे ग्रीप शिकलो मी. पण तुम्ही ते वाघुरू नाटकामध्ये ओरिजिनल माउथ ऑर्गन ते विजयनी, पण मी विजयला सांगितलं अरे म्हटलं ते माझं काय ते विविध गुणदर्शन नाही आहे. मी बरा वाजवायचो, चांगला. तिकडे ते मी मोटर न्यूरॉन डिसीज झालेला प्रोफेसर आहे त्याच्यात, त्या नाटकात आहे होतो व्हीलचेअरवरचा. अतुल परचुरे माझा विद्यार्थी. तर तिथे माउथ ऑर्गन काय, तर तो सांगतो आपल्या प्रेयसीला अतुल परचुरे म्हणजे पौर्णिमा तळवलकरला की आमचे हे प्रोफेसर खूप जॉली होते, आम्हाला पिकनिकला घेऊन जायचं आणि तिकडे माउथ ऑर्गन वाजवायचे वगैरे. आणि फ्लॅशबॅकमध्ये मी माउथ ऑर्गन वाजवायचो. तर मी अशोक पत्कींना विचारलं, फेमस म्युझिक डायरेक्टर, म्हणतो अहो हा मला म्युझिक हे वाजवायला सांगतोय, तर लोकांना हे आउट ऑफ प्लेस वाटणार नाही, हा ऑर्केस्ट्रा चालला असं वाटणार नाही, असं किती वेळ वाजवू? ते म्हणा अरे तसं नाही वाजणार, त्या नाटकाच्या फ्लोमध्ये जाईल. 40 सेकंद वाजव, 40 सेकंद. तर 40 सेकंद मी अनाडीमधलं चांद खिला तारे असे वाजवायचो. ते बऱ्यापैकी वाजवायचो मी, त्याला टाळ्या पडायच्या. मग त्याचा तो रोग वाढत जातो खूप माझा. मग मी सुरुवातीला माझे पाय गेलेले असतात, मी अतुलला अशी मिठी मारतो तो आला की, आणि मग हळूहळू हे पण जातं. मग मी जेमतेम असा. मग अतुल मला एकदा व्हीलचेअर घेऊन युनिव्हर्सिटीच्या तिकडे फिरायला नेतो परचुरे. मला म्हणतो तुमच्यासाठी सर तुमच्यासाठी गिफ्ट आणली आहे, हे बघा काय. माउथ ऑर्गन काढतो तो. म्हटलं अरे नाही आता जमणार नाही मला, पूर्वी वाजव होतो आता फुफ्फुसापर्यंत गेलं आहे माझा आजार, तर आता मला श्वास घ्यायला पण त्रास होतोय. नाही वाजवावं. मग मी ते खूप धापा टाकत तेच गाणं 10 सेकंद वाजवायचो, त्यालाही टाळ्या पडायचं असं. तर ते विजयची आयडिया. ते डायरेक्टर मला काय काय करायला सांगतात. तुम्ही अतुल परचुरेंची आता विषय काढला, तुम्ही खूप काम केलं त्यांच्याबरोबर. तीन वासूची सासूमध्ये माझा मुलगा होता. त्यात त्याला एवढा स्कोप नव्हता. ते मीच ते अर्धा वेळ अण्णा आणि अर्धा वेळ वासूची सासू बाई मी. दीप्तीच्या आधी ती बाई केली. दुसरं नाती अप्रतिम काम करायचं. एक शब्द एक वाक्य नव्हतं त्याला. हो असं फक्त. जन्मताच मतिबंध असलेला मुलगा होता अतुल. उत्तम काम करायचं. त्यात मी त्याचा बाप होतो, तो माझा मुलगा होता. आणि वाघुरूमध्ये माझा अत्यंत लाडका विद्यार्थी, मी त्याचा प्रोफेसर. असं 3 नाटकात आम्ही एकत्र होतो. सिनेमात पण केलंय. पण ते 3 नाटकात आमचा सतत संपर्क होता. सतत मिस करता त्याला म्हणजे फार लवकर फारच मिस करतो. कारण त्याला आमचा संपर्क सतत होता म्हणजे अगदी. आणि काही काही आवडी खूप कॉमन होत्या आमच्या. एक तर टार्गेटपणा, तो त्याचा दिसायचा माझा दिसायचा नाही, पण आमचे काहीतरी
किडे चालायचे दोघांचे. पण आता दशावतार मध्ये सोनियाताई परचुरे यांचं कोरिओग्राफी आहे, तर कुठे ना कुठेतरी ते जोडलेत या इंटरव्ह्यू पण अजय परचुरे करतो. हिंदी फिल्म संगीताची आवड अतुलची माझी अगदी कॉमन होतं. लता मंगेशकरांची जुनी गाणी ती लागली की तो एकमेकांना हे करायचो ती. आणि दौरे किती केले, नातीगोतीचे आम्ही दौरे खूप केलेत. भंकस आमची खूप चालायची. विजय आमचं विजय सहभागी होता आमच्या तिघांचं. आम्ही तर त्याला चिडवायचे अनेक मार्ग होते. त्याला तिघेजण जेवायला जायचो आम्ही मागे, आणि कुठल्याही नॉनव्हेज गजाली बिजाली समजा पार्ल्याला गेलो तर त्याला भयंकर संताप यायचा. तिकडे जाऊन मी त्याला मिक्स व्हेजिटेबल ऑर्डर करायला सांगितलं. म्हटलं हे काय मिक्स व्हेज, इकडे मिक्स व्हेजिटेबल. डॉक्टरनी चौरस आहार सांगितलं मला घ्यायला. तो ओरडायचा मोठ्याने. तर ते आम्हाला पण तो खूप त्याला मिस करतो. आमचा सतत संपर्क होता अगदी. म्हणजे त्याने शेवटी दिलीप भाई आम्ही आता मोकळा झालो, काय त्याचं ते हे केलं आणि डॉक्टरीने सांगितलं आता तू अमेरिकेची ट्रिप कर, आणि तो जाऊन आला. अमेरिका ट्रिप करून आला, परत उद्भवला आणि गेला पटकन. मला वाटतं पोटभर सिद्धार्थला प्रश्न आहे. तू मूळचा केरळचा आहे, पण तू पुण्यात वाढला, महाराष्ट्रात वाढला. तू मराठी चित्रपटामध्ये आणि हिंदी चित्रपटात काम केलंस. तू दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केलं का नाहीस, किंवा ऑफर आल्यात तशा? नाही, कधी कधी ती त्याची चुकामुक होत आले. म्हणजे मला ऑफर आली होती, पण लॉकडाऊन लागल्यामुळे ती शेल्फ झाली. पोर नावाच्या एका सिनेमात माझा एक कॅमिओ आहे, बिजॉय नंबियारनी डायरेक्ट केली. त्याचा हिंदी साईड बाय साईड शूट केलं, ज्यात पण मी आहे. दंगे नावाचा चित्रपट आहे. मी खूप ब्रँड वर्क केलं आहे साऊथमध्ये, पण सिनेमाचा युग अजून आलेला नाही आहे, निमित्त आलेलं नाही आहे. पण ते येईलच, कारण आता आय थिंक एव्हरीबडी इज रेडी. मी पण रेडी आहे, तुम्ही पण रेडी आहात, सगळेच रेडी आहेत. त्यामुळे ते होईल. दशावतारच्या निमित्ताने का होईना. पण मला वाटतं आता पोटभर प्रश्न झालेले आहेत आणि चावडी बरीच लांबली पण, आणि तिकडनं सारखे सारखे इशारे येत आहेत की आता बंद करा बंद करा बंद करा. आमचे जे डॉन आहेत ते. पण खूप छान गप्पा झाल्या तुमच्या. तुम्ही भूतकाळात गेलात, वर्तमान काळात आलात, भविष्य काळात गेलात, आणि प्रश्न सगळे चांगले होते, सगळ्यांचे चांगले होते. आणि अनेकांना दुःखपणे तुम्हाला बायको मिळत नाही सिनेमामध्ये, नाटकामध्ये. ती पण आता मी ती तुमची हे पोचवतो, तुमचं दुःख पोचवतो, आणि पुढच्या ह्याच्यामध्ये एका वेळेला पण एक झाली ती गेली, दुसरी झाली, असं सतत बायका करत राहतो. पण मला असं वाटतं की दशावतारच्या निमित्ताने तुम्ही आलात, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला चावडीचं निमंत्रण देईन की प्रत्येक कॅरेक्टरबद्दल जर ही एक चावडी झाली, की प्रत्येक भूमिकेबद्दल थोड्या थोड्या गोष्टी, तर मला असं वाटतं ते चावडी अजून चांगली होईल. आणि दशावतारसाठी तर तुम्हाला दोघांना शुभेच्छाच. आणि मला प्रेक्षकांना पण आवाहन करायचं आहे की येऊ देत 2-3 सिनेमे एकत्र, पण आपण प्रत्येक सिनेमा आवडीने बघायला हवा. तसा दशावतार पण तुम्ही बघायला जा. आणि या चावडीबद्दल तुम्हाला काय वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला लिहून पाठवा. काय तुम्हाला वाटते तेही सांगा. आणि तोपर्यंत बाकीच्या सगळ्या घडामोडींसाठी पाहत राहा मुंबई तक.